नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटिफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. तर मी मागच्या आठवड्यात जो एपिसोड केलेला त्यामध्ये अर्थनियोजन या विषयाला हात घातला होता. त्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रियांमधून असं समजलं की विषय सगळ्यांसाठी जरी महत्त्वाचा असला तरी तो ऑप्शनला टाकलेले खूप जण आहेत. आम्हीही काही अंशी त्यातलेच आहोत. म्हणून आपल्याबरोबर आज आम्ही पाहुणे म्हणून 2 जाणकार व्यक्तींना बोलवलं आहे. GKFS इंडियाचे शैलेश गद्रे आणि रुजुता बापटकाणी. थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर शैलेशने कॉमर्स आणि लॉचं शिक्षण घेतलेलं आहे आणि आता तो कित्येक जणांचा पर्सनल CFO म्हणून आहे. आणि आय कॅन पर्सनली ऑल्सो वाउच फॉर दॅट. रुजुता बापटकाणे हिचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्समधलं आहे आणि ती सध्या GKFSमध्ये बिझनेस हेड म्हणून काम करते. तिने 7 पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. तर आता अजून जास्त वेळ न घालवता आपण गप्पांना सुरुवात करूया. शैलेश, रुजुता, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. मी तुमची थोडीशी ओळख करून द्यायचा एक प्रयत्न केला आहेच, पण तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगणार का? म्हणजे आपण तिथून गप्पांना सुरुवात करूया. चालेल मग, नक्कीच. पहिल्यांदा थँक्स अ लॉट तुम्हाला तिघांनाही की आम्हाला इथे बोलवून गप्पा गोष्टींसाठी बोलवल्याबद्दल. Thank you so रिअली much. मनापासून खूप खूप आभार. तर मी शैलेश गद्रे. मी आता जन्म आणि 10वी पर्यंतचे शिक्षण डोंबिवलीत होतो मी. त्याच्यानंतर कोल्हापूर आमचं मूळ गाव म्हणून 11वी नंतर कोल्हापूरला शिफ्ट झालो. कोल्हापूरला मी कॉमर्स कॉलेजला BCom केलं आणि लॉ कॉलेजमधनं मी लॉ केलं. लॉ करत असतानाच त्यावेळेला मी कॉलेजमधून चेस खेळायचो. तर कॉलेजला रिप्रेझेंट करायचो, युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करायचो, स्टेट लेवल पर्यंत खेळायचो आणि त्यावेळेला चेस पॅशन अशी होती खूप. आणि त्यावेळेला लहानपणी आपल्याला असतं की ह्याच्यातच करिअर करायचं वगैरे, असं सगळं त्याच्यातच फोकस होता. आणि चेस खेळता खेळता पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट होती की इफ यू आर अ चेस प्लेअर, क्रिकेट प्लेअर, बॅडमिंटन प्लेअर वगैरे, यू विल बी प्रेफर्ड फॉर द जॉब, अशी ऍडव्हर्टाइजमेंट होती. अप्लाय केला. त्यावेळेला पोस्ट बॉक्स नंबर यायचा. अप्लाय केल्यावरती कळालं की ही लार्सन अँड टुब्रो कंपनी आहे. मग सगळेजण की अरे L&T सारखा जॉब तुला कोल्हापुरात बसून मिळतोय, मग चांगलंय, जॉईन हो वगैरे. त्यावेळेला अगदी मनाविरुद्ध, म्हणजे कळत नव्हतं कारण मी जस्ट 22 वर्षाचा होतो. पण ठीक आहे, L&T जॉईन केलं. जॉईन केले केले माझी ट्रान्सफर गुजरातला झाली. गुजरातमध्ये मी जामनगरला रिलायन्स रिफायनरी आहे त्याच्यावर होतो त्यावेळेला ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून. आणि गुजरातमध्ये असतानाच तिथेच मी लॉ करत होतो कारण लॉचं माझं थर्ड इयर सुरू होतं. आणि त्यावेळेला मग आमचा ट्रॅव्हल टाइम खूप असायचा. मग तिथे पहाटे उठून 4 वाजता उठून अभ्यास करायचा. ट्रॅव्हल टाइम मध्ये 1.5-2 तास वाचायला मिळायचं. त्या ह्याच्यात लॉ कम्प्लीट केला. आणि लॉ कम्प्लीट केल्यावरती L&T ला रिक्वेस्ट केली की आता माझं लॉ कम्प्लीट झालंय, मला आता अकाउंट्स फायनान्स मधून लॉ डिपार्टमेंटला शिफ्ट करावं लागेल. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेला मी जामनगरला होतो. जामनगर नंतर कच्छमध्ये अगदी इंटेरियर पार्ट आहे लाकडिया बचाव, जिथे अर्थक्वेक झाला होता, त्या एरियात पण होतो. आता ह्या लॉ बॅकग्राऊंडमुळे मला त्यांनी इनडायरेक्ट टॅक्स, म्हणजे आता आपण इंडियामध्ये जे GST म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्यावेळेला सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स वगैरे प्रकार होते. तर मी त्या डिपार्टमेंटला आलो आणि अहमदाबादला आलो. अहमदाबादला L&T ला आल्यावरती कॉलेजमध्ये जेव्हा चेस खेळत होतो त्याच वेळेला त्या चेस करता करता स्वतःला फायनान्स, म्हणजे आईबाबांकडे शक्यतो मागायची गरज पडू नये म्हणून त्यावेळेला मी इन्शुरन्स स्टडी केला होता. आणि त्यावेळेला LIC ची एजन्सी, जनरल इन्शुरन्सची एजन्सी त्या कॉलेजमध्ये असताना घेतला होता. L&T जॉईन केल्यावरती झालं काय की माझं चेस आणि ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्या होत्या इन्शुरन्स फायनान्स मधल्या, त्या स्टॉप झाल्या कारण फोकस पूर्ण कंपनीच्या कामावर करायला लागत होता. ते करत असतानाच नंतर तिथे लग्न झालं. नंतर तिकडे दिल्लीला ट्रान्सफर झाली. आणि हे सगळे माझी जी चेसची पॅशन आणि ही पर्सनल फायनान्स मधली पॅशन मग थोडी मागे मागे पडत गेली कारण प्रोफेशन आता दुसरं व्हायला लागलं. L&T मी गुजरात आणि दिल्लीला होतो. त्यानंतर मी टोयोटा मोटर्स बेंगलोरला लागलो. टोयोटा नंतर मी प्राइस वॉटरहाऊस कूपर्स मुंबई आणि इकॉनॉमिक लॉस प्रॅक्टिस मुंबईतली मोठी लॉ फर्म आहे त्याच्यात होतो. ह्या सगळ्या जर्नीमध्ये जी माझी पॅशन पर्सनल फायनान्सची होती, ही फक्त म्हणजे अशी पॅशन किंवा एक हॉबी म्हणून सुरू होतं. कारण मी म्युच्युअल फंड स्टडी केला होता 2002-3 साली.
त्यावेळेला मित्रांना फक्त मित्र रिलेटिव्ह यांना फक्त मी पण हे करतोय तुम्ही पण हे करा ह्या लेवलच होतं. 2004-5 साली सगळं L&Tचा जॉब सोडून पर्सनल फायनान्स मध्ये काहीतरी सुरू करावा असं विचार चालले होते, पण तोपर्यंत ट्रान्सफर झाली आणि फ्रँकली डेअरिंग होत नव्हतं, कारण वेल पेड जॉब होता, त्यावेळेला घर घेतलं होतं, त्याचे EMI होते, पेरेंट्स डिपेंडंट होते, त्यामुळे सगळं सोडून जम्प करायचं डेअरिंग होत नव्हतं. पण ज्या वेळेला साधारण 2009-10 सालानंतर पुन्हा वाटायला लागलं की आता थँकफुली आपलं सगळं स्टेबल होतंय, झालंय आणि पैसा कितीही मिळाला तरी तो छान पण वाटतो आणि कमीही पडतो. बट ऍट द सेम टाइम आपली पॅशन फॉलो करायला पाहिजे. म्हणून त्यावेळेला ठरवलं की ऍटलिस्ट मी तेव्हा 33 वर्षाचा होतो की 35व्या वर्षापासून मला माझी पॅशन फॉलो करायची. आणि त्यापासून विचार करत करत मी खूप प्लॅन केला, खूप डोक्यात विचार चालू होते की पूर्ण ते प्रोफेशन सोडून ह्याच्यात जम्प करावे पर्सनल फायनान्सला. कारण ज्या वेळेला मी प्राइस वॉटरहाऊस कूपर्स मध्ये होतो, इकॉनॉमिक लॉस प्रॅक्टिस मध्ये होतो, तिथेही जाणवलं की बरीच जण पैसा खूप कमवत आहेत. म्हणजे पैसा, अर्निंग ऑफ द मनी वॉज नॉट अ प्रॉब्लेम, बट मॅनेजिंग दॅट मनी वॉज अ मेजर चॅलेंज. म्हणजे बरेच जण पैसा कमवून पण त्यांना सांभाळता व्यवस्थित एवढा होत नव्हता. मग म्हटलं ते तर माझं पॅशन आहे. मग म्हटलं व्हॉट इफ माय मेक माय पॅशन ऍज माय प्रोफेशन, हा विचार करून मग मी बरोबर 35व्या वर्षी, माझा ऍक्च्युली नोव्हेंबर मध्ये सोडायचं होतं, 9 नोव्हेंबर बर्थडे होता 35वा तेव्हा, पण तिथेही रिलेशन चांगले होते म्हणून मार्च पर्यंत एक्सटेंड झालं आणि 31 मार्च वॉज माय लास्ट डे इन माय दॅट प्रोफेशन अँड फ्रॉम 1 एप्रिल 2011 मी पर्सनल फायनान्स मध्ये सुरुवात केली. म्हणजे प्रोफेशनल रिटर्न्स फाईल करून टाकले आणि नवीन वर्ष चालू केलं. ओके, गॉट इट. परफेक्ट. की 1 एप्रिल 2011 पासून आपलं स्वतःच सुरू करायचं आपल्याला त्याच ह्याच्यात. आणि सुरू करताना पण डोक्यात एकदम क्लिअर होतं की पर्सनल फायनान्स मध्ये पण बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स येतात, इन्व्हेस्टमेंट मध्ये बरीच प्रॉडक्ट्स आहेत, इन्शुरन्स येतात, इन्शुरन्स मध्ये बरीच प्रॉडक्ट्स आहेत, टॅक्सेशन, लीज, सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करायचा असा नाही. पर्सनल फायनान्स मध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात कोणालाही फॅमिलीसाठी, त्या गोष्टी आपण सगळ्या करायच्या आणि आपला फोकस हा फॅमिली, पर्सनल फायनान्स हा असणार आहे. बाकी कॉर्पोरेट इन्शुरन्स, कॉर्पोरेट फायनान्स वगैरे ती वेगळी एक्सपर्टीज आहे, त्याच्यावरती नाही. पर्सनल फायनान्स आपला फोकस आहे. 2 प्रश्न आहेत मला ऍक्च्युली. आणि एक म्हणजे तू म्हणालास ना की यू स्टार्टेड कोल्हापुरात बसून L&T मध्ये जॉब लागला आणि त्याच्यानंतर यू वेंट ऑल अराउंड आणि त्यानंतर हे मध्येच ऍट पॉइंट प्रोफेशनल टॅक्स हे करून यू आणि परत फॉलो द पॅशन. बऱ्याच जणांना मी असंही ऐकतो माझ्या, इनफॅक्ट आम्ही पण आता वेन वी वर ऑल्सो ग्रोईंग अप, बरेचदा असे होते की लोक, आता आम्हाला IT चा जॉब लागला, त्यापुढे एक वेगळ्या प्रकारची जर्नी झाली पुढे. पण बरेच लोक म्हणतात की एक तर इफ यू फॉलोइंग पॅशन और युअर अर्निंग मनी, या दोन्ही एकत्र येतात असं होत नाही. आणि आता तुम्हाला असं की बरेच लोक जे IT मध्ये आहेत की ज्यांना कदाचित सुरुवातीला काहीतरी थोडेफार पैसे मिळाले, मग आपण घर वगैरे घेतो, अँड देन यू हॅव सम देयर इज सम मनी टू मॅनेज. वेन यू गो आफ्टर पॅशन देयर इज नो मनी टू मॅनेज, ऍटलीस्ट इन द बिगिनिंग. तर मला तर एकच ह्याच्यामधून त्या अर्थनियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग याच्याकडे यायचं आहे की हे कसं होतं, एस्पेशली वेन युअर फॉलोइंग पॅशन, एस्पेशली वेन युअर लो ऑन मनी, तेव्हा पण हे अर्थनियोजन वगैरे करता येतं का, करायचा विचार असू शकतो का, की दॅट इज की हा प्रश्न फक्त ज्यांच्याकडे लाईक जे वेल ऑफ टू डू लोक आहेत त्यांचाच प्रश्न आहे आणि बाकीच्यांनी याचा विचार करू नये, असं काही असतं की याच्यामध्ये काही थिंकिंग इट रॉंग? हा खूप महत्वाचा प्रश्न आणि आजकाल यंग जनरेशन बऱ्याच जणांना हा पडतो की पॅशन फॉलो करायचं आहे, पण हाऊ डू आय टेक केअर ऑफ माय मनी मॅटर्स. कारण 30 तारखेला जी सॅलरी येते ना, त्याची इतकी सवय झालेली असते, त्यामुळे ती आपल्याला खूप रिस्क वाटते ते सोडून जम्प करायची. तर आता हे मी माझ्या एक्झाम्पल वरनं नक्कीच सांगू शकतो, कारण माझ्यासाठी माझं अर्लियर प्रोफेशन सोडून ह्याच्यात येणं हे टोटली डिफरंट होतं.
कारण त्याच्यात मी जे बघत होतो ते टोटली इनडायरेक्ट टॅक्सेस डिफरंट होते, पर्सनल फायनान्स टोटली डिफरंट होतं. पण माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगू शकतो की इट्स ऑलवेज पॉसिबल. आपल्याला काही गोष्टींची आपण प्रिपरेशन करून ठेवली तर हे नक्कीच होतात. तर मी माझ्या नंतर, हा माझा एक्सपिरियन्स आहे, तर आमच्याकडे कमीत कमी आता 8 ते 10 अशी एक्झाम्पल्स आहेत की ज्यांनी स्वतःच प्रोफेशन चेंज करून त्यांनी आता ह्याच्यात आता आपली 4-5 वर्ष नवीन गोष्टीमध्ये ते सेटल झालेले आहेत. मग ते काही चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, काही लॉयर्स असतील, आणि जे पॅशन असतात ना, ह्या खूप वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. म्हणजे कुठल्या तरी चार्टर्ड अकाउंटंटला फोटोग्राफीची पॅशन असू शकेल, लॉयरला कुकिंगची पॅशन असू शकेल, IT मधल्याला अजून पर्सनल फायनान्सची पॅशन असू शकेल. त्याच्यामुळे आत्ताचं प्रोफेशन आणि पॅशन काय असू शकेल हे टोटली वेगळा पॉसिबल आहे, आणि ते चेंज करणं ऑलवेज पॉसिबल आहे. की हिम्मत करून उडी मारणं नवीन प्रोफेशन मध्ये ही गोष्ट आहे, पण प्लॅनिंग करून उडी मारणं ही पण तेवढीच गरजेची गोष्ट आहे, राईट? तर हे प्लॅनिंग म्हणजे आपलं स्थिरतावर झालेलं आहे हे कसं आपण ओळखावं, किंवा त्या स्टेजला जाण्यासाठी काय करावं? when would you know that okay you have covered all your bases and then you can try something new? बऱ्याचदा हा जेव्हा प्रश्न येतो ना की मला माझं पॅशन फॉलो करायचंय पण मी जॉब सोडू का नाही हा विचार करतोय किंवा ती हिंमत होत नाहीये, तर म्हणजे मी आता माझे एक्सपिरियन्स त्यावेळेला मी जे जे काय काय वाचलेलं त्यावेळेला जो जो काय काय विचार केला होता त्याप्रमाणे सांगतो. त्यावेळेला एक वाचलं होतं की आपण बऱ्याचदा काय करतो की फ्युचरचं जे प्लॅनिंग करतो ना त्यावेळेला समजा आपण लॉंग जर्नी प्लॅन करतोय, मी समजा इथून मुंबईहून पुण्याला यायचंय किंवा कोल्हापूरला जायचं असेल मला, तर आपण वाटेतले सगळे सिग्नल ग्रीन आहेत की नाही हा विचार आता सुरुवात करतानाच करतो आणि त्याप्रमाणे जर्नी सुरू करायचा विचार करतो. पण तेव्हा वाचलं होतं की आपल्याला सुरुवातीचे सिग्नल ग्रीन मिळणार आहेत ही खात्री असेल तर आपण सुरुवात नक्कीच करू शकतो. वाटेत कधी आपल्याला रेड सिग्नल लागणार आहेत, वाटेत कधी येलो सिग्नल लागणार आहे, ते त्या त्या वेळेला आपण थांबून किंवा ते ओव्हरकम नक्कीच करू शकतो. तर ज्या वेळेला असं प्लॅन करायचं आहे तर आम्ही काय सांगतो की आता सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपल्याला 30 तारखेला जी सॅलरी जमा होते त्याची एकदम सवय लागलेली असते. आणि त्याच वेळेला हेही वाचलेलं असतं की म्हणजे एक स्टोरी मी कायम सांगतो की पक्षी जे पकडतात ना, पोपट किंवा अजून काही पक्ष्यांना पकडतात, तर ते काय करतात त्यावेळेला त्यांचं जे घरटं असतं त्याच्या बाहेर एक दोरी बांधतात एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत, आणि ते पक्षी जे असतात ते त्या दोरीवर येऊन बसतात आणि ती दोरीवर बसल्यावरती त्यांच्याच वजनाने ती दोरी हलायला लागते. आता दोरी हलायला लागल्यावरती ते पक्षी ती दोरी अजून घट्ट पकडून ठेवतात, कारण त्यांना वाटतं की मी ती समजा सोडली तर मी खाली पडेल. त्यावेळेला ते हे विसरतात की इथे मी जे घरट्यातून बाहेर आलो हे मी माझ्या पंखांच्या जोरावर, ती दोरी बघून नाही आलेलो. तर जरी मी ते हात पाय माझे सोडले पकडलेले दोरीला तरी माझ्या पंखात बळ आहे, मी नक्कीच फ्लाय करू शकेन. अगदीच नाही जमलं तर परत घरट्यात तरी जाऊ शकेन ऍटलिस्ट. त्यामुळे मी पण जो विचार केला होता की मी माझं प्रोफेशन सोडत होतो अशासाठी नाही की मला तिथे काही जमत नाहीये किंवा ते मला आवडत नाहीये. इनफॅक्ट ज्या वर्षी प्रमोशन झालं त्याच वर्षी मी जॉब सोडलो. तर त्यामुळे तिथेही कॉन्फिडन्स आहे की मी तिथेही चांगलं करतच आहे, पण हा माझा चॉईस आहे की मला माझा पॅशन ट्राय करायचा आहे. आणि त्यावेळेला मी विचार केला होता की जो मी अटेम्प्ट करतोय हा टोटली न्यू अटेम्प्ट आहे. ह्याच्यात माझ्यासमोर काही एक्झाम्पल किंवा असं काही नाही की कोणीतरी लॉ प्रोफेशन सोडून पर्सनल फायनान्स मध्ये केलंय, मला माहिती नव्हतं. पण त्यावेळेला मी एक ठरवलं होतं की मी ऍटलिस्ट 1 वर्ष ते 2 वर्ष देऊन बघेन. समजा सक्सेसफुल झालं वेल अँड गुड, समजा नाही झालं सक्सेसफुल तर माझ्या प्रोफेशन मध्ये मी एक्सपर्ट आहेच. आय कॅन व्हेरी वेल गो बॅक टू माय अर्लियर प्रोफेशन. पण त्यावेळेला मला हे असेल की ऍटलिस्ट आय ट्राईड, मी प्रयत्न केला आणि फेल झालो. इट इज फार बेटर दॅन हॅव्हिंग रिग्रेट आफ्टर 10 इयर्स. म्हणजे मी तेव्हा विचार केला होता 45व्या वर्षी हा विचार करणं की अरे मी 10 वर्षापूर्वी ट्राय तरी करायला पाहिजे होता, आणि समजा मी फेल गेलो असतो तर ठीक आहे, मला कळलं असतं इट इज नॉट माय कप ऑफ टी. जे सुरू आहे मला आयुष्यभर तेच करायचं, मी ट्राय केलेलं.
जस्ट थोडं ब्रॉड करतो मी. आपण आता जे बोललो की पॅशन फॉलो करायचं, दॅट इज वन इव्हेंट. मे बी तसं आपण म्हणतो रिटायरमेंट आहे, की रिटायरमेंटसाठी पण प्लॅन करायचं असतं, किंवा इव्हन जे नवीन मुलं आहेत किंवा नवीन जे कोणी आता जॉबमध्ये जे सुरुवात करतायत, तर प्रत्येक चेंजसाठी आय थिंक आपल्याला मे बी प्लॅन केलं पाहिजे, राईट? बरोबर. त्याच्यामध्ये फायनान्शियल ह्याच्याने मग काय गोष्टी बघितल्या पाहिजेत, किंवा आपण जे म्हणतो फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे, किंवा मे बी आय डोंट नो कॅश फ्लो पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्यासाठी काय बरोबर. गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजे प्रत्येक इव्हेंटसाठी? मे बी जेव्हा तुम्ही जॉबला लागताय तेव्हा, किंवा मध्ये जेव्हा तुम्हाला चेंज करायचं प्रोफेशन, किंवा रिटायरमेंटसाठी, किंवा अजून काही हे असेल, तर मग आपण त्याच्याकडे काय असे काही ठोकताळे असे काही आहेत का, की हा या गोष्टी तुम्ही बघा, की तुमचे खर्च म्हणा किंवा तुमचं हे असं काही आहे का त्याच्यामध्ये? राईट. आणि बरेचशा मेजर लाईफ इव्हेंट्स असतात ना, म्हणजे आपण घर घेतो किंवा आपले मुलं बाळ जेव्हा होतील तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी म्हणा, किंवा त्यांच्या भवितव्यासाठी म्हणा, म्हणजे असे खूप सारे लाईफ इव्हेंट्स आहेत. तर ह्या लाईफ इव्हेंट्स प्लॅनिंग सुरुवातीपासून कसं करता येईल? राईट. हे महत्वाचे जे लाईफ इव्हेंट्स असतात आणि कोणत्याही फॅमिलीला, तर महत्वाचे लाईफ इव्हेंट्स हे आपल्या मुलांचे एज्युकेशन, मग मुलगा मुलगी त्यांचं एज्युकेशन, लग्न, किंवा त्यांना फ्युचरमध्ये काय सुरू करून द्यायचंय, त्या मुलांच्या फ्युचरचं प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅनिंग. हे मेजर गोल तर सगळ्या फॅमिलीजना असतात. मग त्या केसमध्ये जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा पर्सनल फायनान्स प्लॅन करतोय, त्यावेळेला मेजर गोल बेस्ड प्लॅनिंगची आपल्याला आयडिया घ्यायला हवी, की मला सपोज किती पैसे इन्व्हेस्ट करायचे किंवा किती अमाऊंट पाहिजे. म्हणजे हे सांगतो की आम्ही प्लॅनिंग हे 2 प्रकारे होऊ शकतं, की माझा मुलगा किंवा मुलगी, समजा आता फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आता 17 वर्षाचा आहे, पण समजा कोणी ज्यावेळेला मी प्लॅन केला होता तेव्हा तो हार्डली 6-8 वर्षाचा होता. तर त्यावेळेला त्याच्या एज्युकेशनसाठी, म्हणजे 18 वर्षानंतर त्याचा मला प्लॅन करायचा असेल, तर मला कशा टाईप मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मग ती इन्व्हेस्टमेंट 2 प्रकारे होऊ शकते. एक आहे की तो 18 वर्षाचा होईल तेव्हा मला त्याच्यासाठी 50 लाख पाहिजेत, 1 कोटी पाहिजे, 2 कोटी पाहिजे, तर मी आज किती करावेत, हा एक प्रकार. किंवा आज मी बेस्ट एवढे इन्व्हेस्ट करू शकतो, जी काही अमाऊंट असेल, तर मला इतक्या वर्षात किती रक्कम चांगली अमाऊंट ऑप्टिमम वे मध्ये मिळेल. तर एकतर गोल डोळ्यासमोर ठेवून की मला 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी पाहिजे, आज किती सुरू करू, मग नंबर ऑफ इयर्स माझ्याकडे किती आहेत, आणि त्याप्रमाणे काही अझम्पशन घेऊन की मला रिटर्न 8% आले, 10% आले, 15% आले, तर व्हेअर वुड आय रीच. किंवा मला बेस्ट माझे 100 रुपये इन्कम आहे, 70 रुपये खर्च आहे, 30 रुपये उरतायत, ह्या 30 रुपयात मी कसं सांभाळू. आणि हे करताना ज्या वेळेला आता आजकालचे जे प्रोफेशनल आहेत, काही असतात की मी रिटायर होईपर्यंत जॉबच करणार आहे, तिथे कंटिन्युटी ऑफ इन्कम येतं, की मग तो 58-60 वर्षाचा होईपर्यंत जॉब करणारच आहे. मग कसं प्लॅन करायचंय. किंवा काहींना अर्ली रिटायरमेंट किंवा जॉब सोडून पॅशन फॉलो करायचंय, डाऊन द लाईन 2 इयर्स, डाऊन द लाईन 5 इयर्स. मग त्यावेळेला मध्ये आपल्याला एक शॉर्ट टर्म गोल पण घ्यायला लागतो. तिथे एक्सपेक्ट करायला लागतं की त्यावेळेस, म्हणजे विचार करून चालायला लागतं की तिथे कदाचित इन्कम स्टॉप होईल आणि डे 1 पासून इन्कम कदाचित रिप्लेस नाही होणार. मग त्यावेळेला आपल्याला अशी रक्कम असायला हवी की जी इमर्जन्सी फंड म्हणून यूज होईल. इन एनी केस आपलं सगळं व्यवस्थित सुरू जरी असेल तरी आम्ही सजेस्ट करतो, डिपेंडिंग ऑन अवर जॉब, तो किती व्यवस्थित आहे त्याप्रमाणे 3 to 6 मंथ्सचे जे आपले एक्सपेन्सेस आहेत हे इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला असणं खूप गरजेचं आहे. समजा कोणाला जॉब सोडून पॅशन फॉलो करायचे किंवा करिअर चेंज करायचंय किंवा स्वतःच सुरू करायचंय, तर तो इमर्जन्सी फंडच मग कदाचित आपल्याला 6 मंथ्स, 1 इयर, 2 इयर पर्यंत वाढवायला लागतो. आणि ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय की माझे फ्युचर, की माझे चाइल्ड एज्युकेशन आहे, रिटायरमेंट आहे, हे आपण इन्व्हेस्टमेंट, वेल्थ क्रिएशनचा विचार करतोय, त्याच वेळेला वेल्थ प्रोटेक्शन, तिथे आपल्याला इन्शुरन्सचाही विचार करता येऊ शकतो. इनफॅक्ट करायला पाहिजे तसं. तर इन्शुरन्स म्हणजे आम्ही मागच्या वेळेस हे बोललो होतो की जेव्हा नवीन जॉब चालू करतो कोणतरी येऊन सांगतं, अरे इन्शुरन्स घे तुझा टॅक्स वाचेल, अरे अमक्या
फंडात पैसे गुंतवते टॅक्स सेव्हर आहे वगैरे वगैरे. तर ते फक्त टॅक्स कमीत कमी पडावा म्हणून काहीतरी इन्व्हेस्ट केलं जातं. ते चांगलं आहे नाही आहे, आपल्या गरजा काय आहेत हे फार विचार करण्याची त्यावेळेस इच्छा नसते, शक्ती नसते, कुवत नसते. तर त्याच्यासाठी म्हणजे नोकरीच्या सुरुवातीला कसं नियोजन केलं पाहिजे. आणि मी नोकरी म्हणतोय किंवा तुम्ही स्टेबल इन्कम वगैरे पण म्हणताय, पण आपण अशा लोकांचा पण विचार केला पाहिजे जे ज्यांचं रुटीन जॉब नाहीये, ज्यांना म्हणजे बिझनेस करतात स्वतःचा, कधी कमी कधी जास्ती होतं. तर ह्या सगळ्यांचा विचार करून कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर, राईट. सी इथे बऱ्याचदा जे खास करून हे सॅलराईड जे नोकरी करतायत त्यांच्यासाठी होतं की जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना आला की सॅलरी डिपार्टमेंट मधनं टॅक्स सेव्हिंगचं प्रूफ मागितलं जातं. आणि बऱ्याचदा मग काय होतं की आता मला टॅक्स वाचवायचा आहे, नाहीतर माझे 100 रुपये जे अर्न करतोय त्यातले टॅक्स मध्ये जाणार आहे TDS म्हणून. मग काहीतरी जे मला इझी वाटेल, सिम्पल वाटेल ते पटकन आपण इन्व्हेस्ट करून टाकतो. त्याचा विचार पुढे आपल्याला ते रिटर्न्स कसे मिळणार आहेत किंवा ते मला कसं हेल्प होणार आहे हा विचार नाही केला जात. तर आयडियल सर्कमस्टान्सेस मध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करू ना ही आपल्या कुठल्याही गोलसाठी, म्हणजे एक व्हाय, की मला 100 रुपये जरी इन्व्हेस्ट करायचे मी का करतोय, त्याच्यातनं मला काय एक्सपेक्ट आहे. मग ते मी चाइल्ड एज्युकेशन साठी करतोय, रिटायरमेंट साठी करतोय, मला गाडी घ्यायची, घर घ्यायचे म्हणून करतोय, माझ्या व्हेकेशन प्लॅनिंग साठी करतोय, का मी इन्व्हेस्ट करतोय, आणि त्या इन्व्हेस्टमेंटसाठी मला कोणता इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चांगला राहील. तो इक्विटी राहील का, डेट राहील का, अजून कुठल्या पॉलिसीज आहेत, हे शेवटी येईल. बऱ्याचदा आपण काहीतरी घेतो, कुठली तरी पॉलिसी कोणीतरी सांगतं म्हणून घेतो, किंवा अचानक कोणी सांगतं टॅक्स सेव्हिंग साठी करतो, आणि मग उलटा विचार करायला लागतो, ही इन्व्हेस्टमेंट मी आता कुठे वापरू. इनफॅक्ट हे उलट व्हायला पाहिजे. आधी आपले आयडियली फायनान्शियल गोल्स, आता जेव्हा आपण फायनान्शियल गोल्स म्हणतो बऱ्याचदा आपण तो विचार केलेला नसतो की माझे फायनान्शियल गोल्स काय. पण चिल्ड्रन एज्युकेशन, रिटायरमेंट, आणि ते करताना आपली इन्व्हेस्टमेंट कशी असावी, आणि ती इन्व्हेस्टमेंट अशी मग सिलेक्ट करायला पाहिजे की ज्याच्यात टॅक्स सेव्हिंग पण होऊन जाईल. टॅक्स सेव्हिंग हा मूळ मुद्दा नसला पाहिजे. मूळ मुद्दा आपलं गोल अचीव करणं हा आहे, आणि ती इन्व्हेस्टमेंट करताना अशी करायची की ज्याच्यात टॅक्स सेव्हिंग पण मिळेल. निलेश, मला याच्यामध्ये प्रश्न आहे बरं काय, सागर तुम्हाला की हे बऱ्याच जणांच्याकडून बऱ्याच वेळा मी ऐकले की अर्थनियोजन हे पासून तुम्ही केलं पाहिजे. आपण चक्रवाढ व्याज आपण ऐकतो त्याच्यामध्ये की तुम्ही लाईक ते कंपाऊंड होत जातं. मला रुजुतानं पण ते ऍटलीस्ट 10 वेळा सांगितलेलं आहे की हाऊ अँड वाय इट इज इम्पॉर्टंट, राईट. की पण खरं सांगितलं तर जेव्हा आता आपण शाळा कॉलेज वगैरे होऊन जेव्हा बाहेर पडू, मग सुरुवातीला काहीतरी कुठून तरी पैसे मिळायला सुरू होतील, तेव्हा हे नॉलेज आणि हा सिरियसनेस नसतोच. म्हणजे ऍटलीस्ट मला तरी नव्हता, आणि मला माहिती आता किती जणांना असेल. सो ऑन वन साइड आता एक 40ला आल्यानंतर वी कॅन ऑलवेज थिंक अरे हे तर 25 वर्षाचं असतानाच केलं पाहिजे. पण 25 वर्षाचं असताना मला काही सोर्स पण नव्हता हे माहिती असायचा, आणि मला खरंच माहित नाही की अजून किती लोकांच्याकडे सोर्स असतात अनलेस यू हॅव डन युअर बीकॉम, राईट. आणि इनफॅक्ट बीकॉम केलेल्या पण किती लोकांना माहित असेल, किंवा लोक या पद्धतीने बघत असतील हे माहित नाही. आणि तर मला विचारायचं असं आहे की टू बी ऑनेस्ट जेव्हा माझे EMI वगैरे संपले, तेव्हा माझ्या मनात आले की हा मे बी हे पण आपल्याला बघू बरं का. म्हणजे असं इट वॉज लाईक क्या हे बघूया, ह्याच्यामध्ये पण काही करायचं, कारण की आय बीन हिअरिंग गुड थिंग्स अबाउट इट. आता आपण म्हणतो की तुम्ही आधीपासूनच सुरू करा, तर त्या वयामध्ये हा सिरियसनेस कसा येईल, किंवा आहे का आता पण, किंवा इट रिअली रिक्वायर्ड और, कारण की तुम्ही बऱ्याच लोकांशी आता बोलत असाल, तुमची चर्चा होत असेल, बरेचसे लोक, बरेचसे यंगस्टर्स त्याच्यामध्ये असतील की जस्ट आता नुकते जॉब मध्ये लागले, त्यांना फायनान्शियल गोल्सचा पण विचार असतो का लोकांच्या मध्ये, की मुलं बाळ, त्यांची लग्न आणि रिटायरमेंट वगैरे इज लाईक वे टू फार ना. तर कसं होतं हे? बरोबर, तू अगदी बरोबर म्हणालास. म्हणजे आपल्याकडे आता तुम्ही पण जेव्हा तिघं गप्पा मारायला लागलात त्याच्यातून हा विषय आला, पण थँकफुली आता ह्या विषयांची चर्चा व्हायला लागली, म्हणजे ऍटलीस्ट लोकांना अवेअरनेस होतोय. मग ते सोशल मीडियामुळे असेल किंवा न्यूज चॅनल्समुळे असेल, की काहीतरी आपल्याला करायला हवं अशा गोष्टी. तर ह्या अवेअरनेस जसं क्रिएट होईल ना, त्याप्रमाणेच लोकांना कळायला लागतं. आजकालची पण जो फर्स्ट जॉब लागतो
त्यावेळेला पण बऱ्याच जणांना हे डोक्यातच नसतं, कारण जॉब लागल्यावरती मला मोबाईल घ्यायचा आहे किंवा मला अजून कुठल्या गोष्टी घ्यायच्या ह्याच्यातच असतं. पण आजकाल काही जण आमच्याकडे असेही येतात की जसं मुलाचं लग्न झालं तर त्या मुलाच्या आईने सांगितलं मुलाला आणि सुनेला, ते पण IT मध्येच असतात आणि आता जर्मनीला असतात सध्या, की लग्न झालंय, तुम्ही सगळ्यात आधी आता तुमच्या पुढच्या रिटायरमेंटचाही विचार करा आणि काही ना काही अमाऊंट अगदी छोटी असू दे पण ती स्पेसिफिकली बाजूला काढायला लागा जी तुम्हाला रिटायरमेंट मध्ये उपयोगी पडेल. कारण आता भारतामध्ये पण कोणाला पेन्शन वगैरे हा प्रकार नाहीच आहे. आणि हे गोल बेस्ड प्लॅनिंग जे आहे ना, ते आम्ही ह्या फील्ड मध्ये असल्यामुळे हे शब्द वापरतो. बाकी अदरवाईज गोल काय आहे ही गोष्ट पटकन विचारल्यावरती बऱ्याच जणांना त्याचा क्लूच नसतो, कारण तसा कधी विचारच केलेला नसतो. So how do you make it attractive? म्हणजे म्हणायचं की how do you make it attractive, relevant or the thing for people to think? किंवा म्हणजे especially at the age of 20-25 जेव्हा नुकतं म्हणजे हे शाळा कॉलेजमध्ये आता होतं का, व्हायची गरज आहे का, किंवा तुम्ही किंवा ज्या लोकांना माहिती आहे, सो पीपल लाईक यू राईट, तुम्ही मग असे काही वेबिनार वगैरे कंडक्ट करता का? कारण की वेन आय लुक ॲट मायसेल्फ ॲट 25 मला हे माहिती पण नव्हतं, ह्याची माहिती करून घ्यावी हेही माझ्या डोक्यात नव्हतं, आणि जरी वाटलं असतं तरी कुणाशी बोलू हे माहित नव्हतं. मी बोलू का एक क्विक, म्हणजे मी माझा प्रवास त्या वयात कसा राहिला आहे सांगतो. जेव्हा माझं अर्निंग चालू झालं, मी 3-4 गोष्टी केल्या, जे एक मी स्वतः वाचून वगैरे केलेल्या किंवा मला काही चांगले लोक भेटले ज्यांनी मला सल्ला छान दिला. त्यात पहिली गोष्ट केली की मी लाईफ इन्शुरन्स काढला. इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही, तर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्यावर जे डिपेंडंट आहेत त्यांचं कसं त्यांचा निभाव लागावा म्हणून. दुसरी गोष्ट केली, मी त्यावेळेस PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं होतं. आय थिंक 8-8.5% कंपाऊंड इंटरेस्ट मिळायचा, टॅक्स फ्री मिळायचा. तर मी म्हणजे अगदी जवळ पैसे संपत आले असतील तरी मी जे काही होते ते सगळं PPF मध्ये टाकायचो आणि मला खूप छान रिटर्न्स मिळाले. म्युच्युअल फंडात मी टाकले आणि मला आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ऑन अन ॲव्हरेज XIRR त्याचा 13-14% आहे, विच इज डिसेंट इनफ. ओके, तर मी आता तशी इन्व्हेस्टमेंट खूप करत नाही. पण मी आता जेव्हा UK मध्ये मूव्ह झालो, मी पुन्हा म्हणजे लाईफ इन्शुरन्स इतका घेतला की जेव्हा मी घर घेतलं तेव्हा जर माझं काही बरं वाईट झालं तर घराचे हप्ते फिटावे आणि कुटुंबाचं काही वर्ष म्हणजे व्यवस्थित चालावं एवढं लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे. आणि जे अगदी टॅक्स सेव्हिंग साठी जे करतो ते तसे मी इन्व्हेस्टमेंट केलेले पेन्शन फंडात मी टाकलेले. आता ते हे मी माझ्या हिशोबाने केलं, पण याच्यात म्हणजे गल्लत नाही म्हणणार मी, पण फार डिटेल कॅल्क्युलेशन असं नाही झालं की माझ्या नेमक्या गरजा काय असणार आहेत. म्हणजे मी पेन्शन मिळावी म्हणून काहीतरी टाकतोय पैसा, पण मी समजा 20-25-40 वर्षानंतर रिटायर होणार असेल तर त्यावेळेसची परिस्थिती काय असेल, त्यावेळेस मला महिन्याला किती खर्च लागेल. आज जर अमुक लागत असेल तर महागाई जी वाढते इन्फ्लेशनमुळे त्यावेळेस त्या पैशाचं व्हॅल्यू किती असेल. आज मी 50,000 म्हणालो की इव्हन भारतासारख्या ठिकाणी एक पुण्यासारख्या ठिकाणी नाही, अगदी क्लास C टाउन मध्ये मी 50,000 एका छोट्या घरात व्यवस्थित राहू शकतो माझ्या गरजा कमी ठेवून. तर ते 50,000 पुढच्या 20-25 वर्षानंतर त्याचं व्हॅल्यू काय असणार आहे. तर मला इन्व्हेस्टमेंट कसं केलं पाहिजे जेणेकरून ते त्या काळी मला पुरेसे पडतील ते. बरोबर. राईट. सी आता रोहित, तू जे सांगितलंस की बऱ्याच जणांना याचा क्लूच नसतो आणि सागरने सांगितलं की थँकफुली त्याला बरीच जण सांगणारी भेटली त्यामुळे त्याने सुरुवात केली. आता याच्यात जो क्लू किंवा बऱ्याच जणांना माहिती नसते ना, हे आता हळूहळू अवेअरनेस वाढत जातं. आता आपण जेव्हा बघतो की बऱ्याच जणांना का माहिती नसते, कारण आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे तुम्ही म्हणता की आपण आता 40, मी आता 46-47, तर आता आपल्याला हे रिअलाइज व्हायला लागतं. आपल्या एक जनरेशन आधी आपण बघितलं ना आई बाबांच्या वेळेला, तर त्यावेळेला हे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे हा प्रकारच नव्हता. आणि तो का नव्हता, कारण बऱ्याच ठिकाणी जॉईंट फॅमिली सिस्टीम होती आणि जॉईंट फॅमिलीमध्ये
घरात सगळेजण एकत्र असले त्यामुळे एकाला काही झालं तरी दुसरा बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायचा, किंवा अजून कोणी ना कोणीतरी त्याला रिप्लेस करायला असायचं. पर्सनल फॅमिलीचा फायनान्स म्हणून सगळे सांभाळलं जायचं. आणि त्यावेळेला त्यांना जे इन्व्हेस्ट करण्यासाठी जे ऑप्शन पण होते ना, ते पण लिमिटेड होते. म्हणजे पीपीएफचं यांनी सांगितलं, आपण आपल्या लहानपणी ऐकलं असेल की इंदिरा विकास पत्र, त्याच्यात 5 वर्षात पैसे डबल, किसान विकास पत्र. तर ती जी जनरेशन होती ना, म्हणजे आता पण समजा तुम्ही आपल्या आई वडिलांना विचारलात की चांगली इन्व्हेस्टमेंट कोणती, तर आज पण बरीच जण सांगतील की फिक्स डिपॉझिट घ्या, पीपीएफ करा, ज्यांनी बाहेरचं काही वाचलं नाही. आणि ह्याचं कारण का? कारण त्यांच्या वेळेला फिक्स डिपॉझिटचे रेट 10, 11, 12 तेवढे टक्के होते. दाम दुप्पट 5 वर्षात म्हणजे साधारण 14-15% रिटर्न. तर त्यावेळेला रेट ऑफ इंटरेस्ट जो होता ना, हा खूप चांगला होता. आणि त्याच्या समोर सागर जे इन्फ्लेशन म्हणाला, तर तो इन्फ्लेशनचा रेट होता, तो कम्पॅरेटिव्हली कमी होता. त्याच्यामुळे कोणी पण फिक्स डिपॉझिट मध्ये, पीपीएफ मध्ये, इंदिरा विकास पत्र अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करू शकत होतं. आता झालं काय की आताच्या आपल्या जनरेशन मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी 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 व्हायला लागले. इन्फ्लेशन साधारण 4 ते 7% हे गव्हर्नमेंट जे डिक्लेअर करतं, WPI होलसेल प्राइस इंडेक्स किंवा CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, हे गव्हर्नमेंटचं इन्फ्लेशन झालं. पण आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन जे आहे ना, हे खूप जास्त वाढत असतं, जो त्यावेळेला एवढा फरक नव्हता. लाईफस्टाईल इन्फ्लेशन ऐकलंय कधी किंवा म्हणजे आपल्या गरजा वाढत जातात त्यातला काही प्रकार का? येस, साधारण तसंच. एकतर गरजा वाढत जातात आणि आपल्याला ऑप्शन्स पण भरपूर वाढत जातात. आज आता समजा आपण विचार केला की लहानपणी आपण बिस्किट कोणती खायचो? पार्ले पार्लेजी खायचो. तर लहानपणी पार्लेजीचा बिस्किटचा पुडा समजा आपल्याला 2 रुपयाला येत असेल, आता तो पार्लेजीचा पुडा समजा 5 रुपये 7 रुपये झाला असेल, 10 रुपये झाला असेल. तर पार्लेजी मध्ये इन्फ्लेशन 2 पासून 10 रुपये झालं इतक्या वर्षात, तर ते इन्फ्लेशन किती वाढलं? हे नॉर्मल झालं. पण आज आता युके मध्ये पण नक्कीच बिस्किटाचे 100 प्रकार असतील. इंडियामध्ये पण आपण आता पराग, आता आपला मुलगा नुसतं पार्लेजी खाईल का? ओरिओ पाहिजे. आता त्याला ओरिओ पाहिजे, त्याला ओरिओ पाहिजे. बरोबर. आणि आता ओरिओ आणि पार्लेजी कंपॅरिझनच नाही. लहानपणी आपण शूज कॅनव्हासचे शूज वापरू, ते मग कदाचित त्यावेळेला 250-500 रुपयाला येत असतील. आता शूज पण 25 म्हणजे घेण्यावरती ऑफकोर्स, पण त्याच्यात पण ऑप्शन्स इतके ओपन झाले. त्यावेळेला घड्याळ आपली HMT किंवा आई बाबा तेव्हा तशी घड्याळ, आता घड्याळ पण लॅक्स ऑफ. हे आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन असतं, जे खूप प्रमाणात वाढत जातं. आणि त्यामुळे आणि ऑप्शन्स पण भरपूर ओपन झाले. त्यामुळे आता पर्सनल फायनान्सची खूप गरज पडते. आधीचे मे बी मिनिमम मॅक्झिमम जे ब्रॅकेट होतं ते आता अजून खूप वाढलंय, म्हणजे आता रेंज खूप वाढली आहे. ओके, रेंज वाढली आणि कळत न कळत आजूबाजूच्या वातावरणाचा, सोशल मीडियाचा फरक पडतो. म्हणजे जे 500 रुपये जीन्स मिळणारी आहे ती 4-5 हजाराची लिवायची घ्यावी वाटते, किंवा तत्सम प्रकार. ओके, किंवा साधे गॉगल घ्यायच्याऐवजी रेबॅन घ्यावा वाटतो. म्हणजे आकांक्षा असणं चांगली गोष्ट आहे, पण ते आपण आपलं ठरवायचं असतं. आपल्याला आपली आवड काय आणि आपली झेप किती आहे. बरोबर. रोहित, तू विचारलं होतंस की अवेअरनेस रिलेटेड, तर अवेअरनेस आता वाढत चाललाय नक्कीच. पण कॉलेजमध्ये पण पर्सनल फायनान्स हा सब्जेक्ट ठेवला तर खूप चांगलं होईल. आजकाल काही कंपनीज आहेत कॉर्पोरेट्स, तर ते त्यांच्यासाठी इंडक्शन प्रोग्राम मध्येच पर्सनल फायनान्स हा एक टॉपिक पण ठेवतात. म्हणजे कंपनीची ओळख आणि इंडक्शन जो त्यांचा प्रोग्राम असतो ना, तर त्याच्यात पर्सनल फायनान्स की त्यांना मिळणारे पैसे त्यांनी कसे सांभाळावे. हो, दॅट्स गुड. तर तशीही सुरुवात आता होतीये. आणि तुझा प्रश्न होता की आम्ही वेबिनार किंवा काय, आम्ही अधूनमधून वेबिनार करत असतो. इनफॅक्ट कोल्हापूरला जेव्हा आपण ऑफिस सुरू केलेले, तर महाराष्ट्र टाइम्स बरोबर आपण असे वेबिनार नाही, त्यावेळेला सेमिनार व्हायचे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रामचे, तेही केलेले.
awareness ऑल्सो. मला मला आता एक चटकन प्रश्न असा आहे, आत्ताच्या तुम्ही जे पूर्वीच्या काळी कसं होतं, आताच्या काळी कसं होतं हे बोलत त्याविषयी बरं का. मे बी इट्स अ लॉजिकल सेगवे टू दॅट, की आपण कायमच असं ऐकत आलो ना, की पूर्वीच्या काळी कसं असायचं की एकतर एक अख्ख्या आयुष्याचं एक गोल असायचं की मला एक घर बांधायचं, आणि ते मग 2-3 पिढ्यानंतर ते अचीव्ह व्हायचं, की जे आता 5-10 वर्षामध्ये होतं. म्हणून नाव हा अर्थनियोजन वगैरे हा सगळा प्रकार आहे. पण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की देर इज कोणीतरी तुमच्या घराचा करता कोणीतरी आहे की जो कुठून तरी पैसे मिळवतोय, तो आयुष्यभर पैसेच मिळवणार आहे. आणि मग घरातली जी बाई असेल, जी सो होम मेकर राईट, की तुमच्या आईकडून तुम्हाला की तू पैसे साठव. सो इट वॉज ऑलवेज, इनफॅक्ट मलाही आठवतं जेव्हा वेन आय वॉज ग्रोईंग अप, माझी आई सांगायची की पैसे साठव. मला हे कधीच आठवत नाही की माझ्या वडिलांनी सांगितलंय की पैसे साठव म्हणून, राईट. सो इट वॉज लाईक यू ऑलवेज विथड्रॉ मनी फ्रॉम युअर डॅड आणि युअर मॉम टेल्स यू टू सेव्ह, असं असायचं. आणि सो हे विथ दॅट इज अ बॅकग्राऊंड, आता जर तू पाहिलंस तर हे इव्हन ऍज इट इज फिनान्शियल लिटरसी हा महत्वाचा भाग जरी असला तरी अजूनही त्याच्यात अवेअरनेस याला स्कोप आहे. पण व्हॉट अबाउट फिमेल्स ऑफ टुडे, त्यांच्यामध्ये तुला हे कमी वाटतं का? इज इट, और इफ यू कम्पेअर से बॉईज वर्सेस गर्ल, मेल वर्सेस फिमेल, त्याच्यामध्ये आणि आय कॅन बी कम्प्लिटली रॉंग, मला असं वाटतं की इव्हन फायनान्शियल लिटरसी विदिन फिमेल इज इव्हन वे मोर लोअर, असं मला वाटतं. सम रिझन, आय डोंट नो इफ इट इज ट्रू ऑर नॉट, और मे बी मला तसंच वाटतं. असं हिरिरीनी फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल किंवा मनी मॅनेजमेंट बद्दल बोलणाऱ्या महिला मंडळ मला कमी दिसले, जरी त्या अगदी करिअर मध्ये त्यांचं खूप छान चाललं असेल तरी मला फार कमी दिसलेल्या आहेत अशा. हा, म्हणजे आणि वेन यू लुक ॲट पास्ट, इट वॉज ऑलवेज युअर मॉम हू टोल्ड यू टू सेव्ह. तर मे बी दॅट्स द गुड सेगवे फॉर रुजुता टू ऑल्सो कम इन. रुजुता, आपण तुझी ओळख पण नाही केली, आपण अजून केलेलं नाहीये. मे बी शुड स्टार्ट फ्रॉम देअर. आणि इट्स काइंड ऑफ अम्युझिंग की मला माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगचे बरेचसे सल्ले तुझ्याकडनं मिळाले. सो इट इज इंटरेस्टिंग, इट इज मोर इंटरेस्टिंग टू हिअर अबाउट इट. येस, बरोबर. आमचा पण असा अनुभव आहे, म्हणजे आमच्या क्लायंटचा असा आम्हाला अनुभव आहे की हे फायनान्सेस किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे ना माझे हसबंड पाहतात. म्हणजे ती स्त्री स्वतः सीए जरी असली तरीही तिचं हेच मत असतं की नाही, मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला काही त्याच्यामध्ये समजत नाही. तर हे सगळं माझे मिस्टर पाहतात किंवा कधी माझे बाबा पाहतात. हे तर सगळं मी माझ्या भावावरती सोडलंय. हे सगळं आतापर्यंत होत होतं, पण नाव हळूहळू आता स्त्रिया सुद्धा अवेअर व्हायला लागल्या आणि आमच्यासारखे काही जे कन्सल्टन्स आहेत ते पण आता काही अवेअरनेस प्रोग्राम करतात, स्पेशली फॉर वुमेन. कारण एक फॅमिलीची केअर, किंवा जसं रोहितने सांगितलं की माझी आई मला सांगायची की पैसा वाचवला पाहिजे. तर आई सांगते पैसा वाचवला पाहिजे म्हणजे तिच्यामध्ये अवेअरनेस हा ऑलरेडी आहे की पैसा वाचवला पाहिजे, आपल्या भविष्यासाठी आपण तो साठवला पाहिजे. फक्त थोडासा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये जो एक काही बेसिक फरक आहे. तर त्यामुळं मला वाटतं हा थोडा बदल घडत आला. खरोखर अजून पण वुमेन मध्ये किंवा महिलांमध्ये फायनान्शियल अवेअरनेस खूप कमी आहे, पण आता त्या पण अवेअर होत आहेत. पण एक मी सांगेन की जेव्हा कधी बाबांना गरज पडली तेव्हा तांदळाच्या डब्यातून काढलेल्या पैशांनीच त्यांच्यावरचं जे फायनान्शियल संकट होतं ते दूर झालेलं होतं. सो स्त्रियांमध्ये तो सेन्स पहिल्यापासूनच असतो. थोडीशी आपण त्याला गायडन्स देण्याची गरज आहे की व्हॉट इज द राईट ऑप्शन. बरं, एक छोटं डायग्रेशन बरं का. युके मध्ये ना चोऱ्या जिथं होतात, इंडियन घरं शोधून चोऱ्या करतात. ओके, आणि त्या चोरांना माहित असतं की हे अशा डब्यांमध्ये ठेवलेले असतात पैसे, डबे उलट परत करतात. तर इथे युके मध्ये पण ते चोरांना कळालेलं आहे ते. ओके, कॅरी ऑन प्लीज. आणि त्याच ह्याच्यात इनफॅक्ट जिथे भारतात पण ज्या वेळेला नोटाबंदी झाली त्यावेळेला अशा घरूनच म्हणजे स्त्रियांचे भरपूर डब्यात ठेवलेले, साड्यांमध्ये ठेवलेले, कारण ते व्यवस्थित डायव्हर्सिफिकेशन एकेच ठिकाणी नको. मग कपाटात थोडे, डब्यात थोडे, साड्यांमध्ये थोडे, अजून पाकिटात थोडे. हे स्त्रिया खरं तर ना जे फायनान्शियल नियोजन हे स्त्रिया रोजच्या रोज काही ना काही करत असतात. त्यांना हे फक्त बाहेरची पण माहिती मिळाली, अवेअरनेस, ऑप्शन वगैरे, ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतात.
आणि जे रोहित हा जो प्रश्न होता ना की म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंड किंवा सीए असलेलं, तर तसं काही नाहीये, स्त्रियांच्यात ते इनबिल्ट असतं. राईट. आणि अजून एक मला चांगली गोष्ट आमच्याबद्दल सांगायची आहे, की वी आर 14 टीम मेंबर्स इन अवर कंपनी, ज्याच्यामधल्या 10 स्त्रिया आहेत. अवर कंपनी इज वुमेन ड्रिव्हन कंपनी. त्यामुळे तसं सर्वस्वी आपण म्हणणं की स्त्रियांमध्ये अवेअरनेस कमी आहे, हे थोडस जरा चॅलेंजिंग होऊ शकेल. नाही नाही, नसेल तर ते ऍक्च्युली मला माहित नाहीये. सो दिस इज, मी समजा माझ्या आजूबाजूला बघितलं की हाऊ मेनी मदर्स ऑफ टुडे आपल्या वयाच्या विल ऍडवाइज देअर नेक्स्ट जनरेशन की बाबा नो तुम्ही सेव्हिंग करा बरं का, कारण की मी केलंय. मोर दॅन दॅट मला काय दिसतं की एक तर आयदर दे हॅव नॉट डन इट, ऑर तुम्हाला म्हटलं असं की दे वाज समबडी एल्स टू डू इट. आपल्या आधीच्या जनरेशनना कसं होतं की त्यांना पैशाच्या टंचाईची झळ त्या आयांना पोचलेली होती, म्हटल्यानंतर त्याच्यातून त्या कदाचित सांगत असतात की अरे तुम्ही सेव्ह करा. आय डोंट थिंक हाऊ मेनी मदर्स ऑफ टुडे विल डू दॅट टू देअर किड्स. इनफॅक्ट फादर्स वुड डू इट, कारण की they have been doing something, right? And the example is in every house. Even I see it in my house also. I can be wrong, पण असं मला दिसतंय माझ्या आजूबाजूला. आणि मला वाटतं की दिस फ्रॉम दॅट टाइम टू आपण इथे कसे आलो, परहॅप्स हाऊ डू वी चेंज इट, कॅन वी इव्हन चेंज इट, डू वी इव्हन नीड टू चेंज इट, असा माझा विचारायचा हेतू होता. बरोबर. तर येस, फायनान्शियल अवेअरनेस आता जो वाढत जातोय स्त्रियांच्यात पण आता वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्या खरोखर चांगलं मॅनेज करू शकतात, पण जो आहे त्याच्यापेक्षा वाढायची गरज नक्कीच आहे, हे नक्कीच. जस्ट क्युरियस, पण या हे झालं तर पाहिजेच खरं, बिकॉज इट इज मोर, एस्पेशली when I look at next generation, even when I look at my kid also, right? Kids listen to mothers more than fathers. Like असे fathers असेच हे असतात. It is far more important rather to खूप जास्त. आपला तो पॉइंट राहिला आय थिंक, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा, राईट? हा, आता आपण येऊ सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. काय फरक असू शकेल यानी आयडिया सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट? तर करा विचार याच्यावरती लोक हो, काय फरक असेल सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटवरती. हा विचार करत करत एक छोटासा ब्रेक घेऊ. इथे तुम्हाला पॉज करायचा असेल तर तुम्ही इथे पॉज करू शकता, आणि पॉज केलेला असालच तर मग लगेच होतो चॅनलला सबस्क्राईब वगैरे पण करून टाका, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. आपली दोस्ती रिश्तेदारी में पण बदलू शकेल. आणि परत आलात की सुरू करा. आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या मुद्द्यावरतीच असू, असे म्हणून माझे 4 शब्द संपवतो आणि पुढे सुरू करतो. काय फरक असू शकेल यानी आयडिया सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट? सेव्हिंग साठते, इन्व्हेस्टमेंट वाढते. परफेक्ट. सागर एकटा अभ्यास करून होतो खरंच. एकदम बरोबर सांगितलं की साठणं आणि वाढणं, आणि त्याच्यात पण वाढलं तर किती वाढायला पाहिजे. आता समजा आपण म्हटलं की फिक्स्ड डिपॉझिट हे सेव्हिंग आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? उत्तर वेगवेगळी असू शकतात. तर नॉर्मली काय वाटतं आपल्याला, फिक्स्ड डिपॉझिट सेव्हिंग आहे का इन्व्हेस्टमेंट? काय सेव्हिंग असावं. सेव्हिंग. आधी आपल्या आई वडिलांच्या काळी जेव्हा फिक्स्ड डिपॉझिटला 12% मिळत होते आणि इन्फ्लेशनचा रेट त्यावेळेला पण समजा 60% होता, तर फिक्स्ड डिपॉझिट कदाचित त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट होतं चांगलं. पण आता ज्या वेळेला फिक्स्ड डिपॉझिटला रेट 5, 6, 60% मिळत आहे आणि इन्फ्लेशनचा रेट पण तेवढाच आहे, फिक्स्ड डिपॉझिटला पूर्ण टॅक्स देऊन रिअल रिटर्न जे म्हणतो हे हार्डली 4-4.5% आसपास येतात आणि इन्फ्लेशन जास्त वाढतं. मग ते सेव्हिंग होतं, साठवणं होतं. तर आयडियली आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट की आपल्याला इन्फ्लेशन पेक्षा जास्त येणारे रिटर्न्स ते जे होतील ती इन्व्हेस्टमेंट आपली होती. तर आता ह्याच्यातला तोच फरक आहे की सेव्हिंग मध्ये आपण पैसे बाजूला काढून ठेवतो आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये ते अशा रीतीने गुंतवतो की जे पुढे वाढत जातील आणि ज्याचा आपल्याला फायदा होईल. इथे जेव्हा मी हे सेमिनार वगैरे घेतो ना, तर त्यावेळेला असं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा प्रकार डिस्कशन सुरू होतं. त्यावेळेला एखादा मी म्हणजे सगळ्यांना विचारलं ग्रुपला की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी असायला पाहिजे, तर त्याच्यात उत्तर आलं त्यांचं, एकाने सांगितलं की माझे पैसे कमी नाही झाले पाहिजे.
पैसे कमी नाही झाले पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनाच वाटतं की मी 100 रुपये गुंतवले तर माझे 100 कमी नाही झाले पाहिजे. पण बऱ्याचदा आपण जो विचार करतो ना की माझे 100 ते ऍटलिस्ट 100 तरी राहायला पाहिजे. तर इथे त्यांना तेच सांगितलं की 100 रुपये किंवा तुम्ही समजा 1,00,000 रुपये नुसते कपाटात ठेवून दिले, ते सेव्हिंग झालं, ते वाढणार नाहीयेत कपाटात ठेवल्यावरती. समोरून उत्तर येतं ते कमी होणार नाहीयेत ना. पण समजा असा विचार केला की इन्फ्लेशन वाढतंय, आज जी 100 रुपयात आपण वस्तू विकत घेतोय ती पुढच्या वर्षी कदाचित 106 होणार आहे आणि माझे कपाटातले 100 रुपये 100च राहणार आहे. इथे भोपळ्याच्या बियांचं जी स्टोरी आहे ना ती एकदम रिलेव्हंट आहे. एक छोटीशी स्टोरी सांगते, त्याच्यामधून आपल्याला लक्षात येईल की एक शेतकरी वडील असतात आणि ते त्यांना 4 मुलगे असतात. 4ही मुलांना ते भोपळ्याच्या बिया देतात आणि सांगतात की ह्यांना सांभाळून ठेवा, पुढच्या वर्षी मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही त्याचं काय केलं. ठीक आहे. तर एक जो मुलगा असतो तो छानपैकी त्याला असं एका चांगल्या पाकिटात घालून ते लॉकर मध्ये ठेवून देतो. दुसरा मुलगा असतो तो अजून कुठेतरी ठेवून देतो. तिसरा मुलगा पण त्याला अगदी सांभाळून ठेवायचं म्हणून घरात सगळ्यांना सांगतो, बाबांनी सांगितलं भोपळ्याच्या बिया सांभाळून ठेवायच्या, सो तो व्यवस्थित सांभाळून ठेवतो. आणि चौथा मुलगा जो असतो त्या भोपळ्याच्या बिया शेतामध्ये पेरतो, म्हणजे त्यांच्या मळ्यामध्ये पेरतो आणि पुढच्या वर्षी जेव्हा बाबा विचारतात मी तुम्हाला ज्या भोपळ्याच्या बिया दिल्या होत्या त्या आता मला सगळ्यांनी दाखवा, तर सगळ्यांनी दाखवलेल्या 10-12 ज्या काही बिया दिलेल्या वरच्या तिघांनी त्या दाखवल्या. धाकट्या मुलांनी मात्र असे भरपूर सारे भोपळे आणून दिले. तर ते म्हणे की अरे कसं काय हे झालं, तर म्हणे की मी ते पेरले आपल्या मळ्यामध्ये आणि त्यामुळे ह्या 10-12 बियांमधून हे इतके सारे भोपळे निघाले, इतकं सारं पीक निघालं. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट. राईट. आणि हे कसं म्हणजे ऍटिट्यूडचा खूप फरक पडतो इथे. म्हणजे माझ्या एका मित्राची गोष्ट मला आठवते. तर त्या मित्राला लहानपणापासून जे नातेवाईक असतात ना की कधी नातेवाईक आले, पाया पडलं, आता 100 रुपये दिले, 500 रुपये दिले वगैरे, तर त्याच्या वडिलांनी त्याला त्यातला 1 पैसा त्याच्या अंगी लागू दिलेला नाही. सगळे पैसे घेतले, गुंतवले, त्याच्या कॉलेजचं शिक्षण त्याच्यावर निघालं. ओके. तर पण तो ऍटिट्यूडचा फरक आहे हे, कारण ते व्यापारी वर्गातले होते, त्यांना तो पैशाचं नियोजन किंवा गुंतवणूक हा प्रकार त्यांना चांगला माहित होता आणि त्यांनी बरोबर त्याचा चांगला विनियोग केला. त्यांच्या मुलाचं शिक्षण निघालं त्याच्यावर. फक्त नातेवाईकांनी हातावर ठेवलेले पैसे हे वापरून. ओके. तर हे सगळेजण करत नाही. आपण काय म्हणजे FD फार तर कुठे ऐकलं तर म्युच्युअल फंड वगैरे तर 2-4 ठिकाणी करतो किंवा ते कधीतरी आपण आपलं कमाई करायला लागल्यावर करतो. पण मला जे दिसलं एकंदरीत मराठी माणूस जो आहे तो पैशाच्या बाबतीत खूप संकुचित विचार करतो. असं म्हणजे बेधडक विचार करणं, म्हणजे ही जी भोपळ्याची स्टोरी आहे, असंही होऊ शकलं असतं की त्यांनी बी पेरलं आणि ते करपून गेलं आणि त्याला काहीतरी कीड लागली आणि ते वाया गेलं. पण त्यांनी ती रिस्क घेतली. ओके. जिथे रिस्क आहे तिथे रिवॉर्ड आहे. ओके. पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड पाहिजे आणि तुम्हाला ते जपता आलं पाहिजे. बरोबर. नक्की. अजून एक सागर, अजून एक मी सांगू इच्छिते की जसं तुम्ही तुमच्या मित्राचं उदाहरण सांगितलं की त्याच्या वडिलांनी मिळालेले सगळे जे पैसे आहेत ते FD मध्ये गुंतवले किंवा त्याचं शिक्षण केलं. याच्यामध्ये अजून एक स्लाइट व्हेरिएशन करू शकतो की आपण आपल्याच मुलांना जे मिळणारे पैसे आहेत ते त्यांच्या मदतीने जर आपण त्यांच्यासाठीच गुंतवले तर तिथूनच लहानपणापासून आपण फायनान्शियल लिटरसी सुद्धा सुरू करू शकतो. उदाहरणार्थ जसं माझ्या मुलाला आजी आजोबा काका मामा पैसे देतात तेव्हा आम्ही त्याचं स्वतःचं अकाउंट काढलेलं आहे. आता आम्ही त्याला म्हणतोय की बाबा आपण तुझ्यासाठी आम्ही SIP सुरू केली, हे पैसे त्याच्यामध्ये टाकूया. तो त्याच्या 2 पावलं पुढे आहे. तो म्हणतो मी तुला शेअर स्टडी करतोय सध्या, माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, तर मी तुला सांगेन की कोणत्या शेअर्स मध्ये टाकायचंय, म्युच्युअल फंड पेक्षा जास्त शेअर्स मध्ये वाढते. असं आपण लहानपणापासून अवेअरनेस मुलांमध्ये जर क्रिएट करू शकतो. नाही, मुलांनी केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. मी पण असंच करून पाहतो. माझ्या मुलांना ते समजावून पटत नाही. एक मार्शमेलो टेस्ट नावाची गोष्ट आहे, माहिती आहे का तुम्हाला? मार्शमेलो टेस्ट म्हणजे हे सायंटिस्टनी असं हे केलं. मार्शमेलो माहिती ना, म्हणजे हा लेट्स से एक मिठाई आहे. ओके. तर मुलांना सांगितलं की ही मिठाई तुम्हाला मिळणार आहे. ओके. ही तुमच्या समोर ठेवतो मी, तर तुम्ही अर्धा तास ही मिठाई खाल्ली नाही तर तुम्हाला 2 अजून एक एक्स्ट्रा देईल मी.
ओके. तर जी मुलं, काही मुलं जे असतात ते त्यांना अर्धा तास थांबायची इच्छा नसते, त्यांना पटकन ते खाऊन मजा घ्यायची असते. काही मुलं म्हणतात नाही, मी अर्धा तास थांबलो तर मला एकाऐवजी 2 मिळणार आहेत, मी थांबणार. ओके. तर ते 2 खातात. तर ते त्या मुलांचा ॲटिट्यूड जो आहे ना, तर ते त्यांचा उपजत असतो. तुम्ही सांगितलं जरी किती, तरी ते जे जे पटकन मिळवण्याची आस असते. माझ्या मुलांना सगळं सांगतो मी, की ठीक आहे, तुम्हाला एक पॉकेट मनी दिला तर तुम्ही काही खर्च करू शकता, काही सेव्ह करू शकता, काही इन्व्हेस्ट करू शकता, काही डोनेट करू शकता. तर मुलं युजली खर्च करायला पाहतात, की त्यांना काहीतरी आवडीचं खेळणं आहे किंवा काहीतरी नवीन निघालंय ते घ्यायचंय, खायला काहीतरी घ्यायचंय. तर ही फायनान्शियल लिटरसी देता येते टू सर्टन एक्सटेंट, पण ते ते काही गोष्टी उपजत असायला लागतात. त्याच नक्कीच. अनुषंगाने एक अजून एक गोष्ट क्विक सांगतो मी, की UK मध्ये बऱ्याच ठिकाणी फायनान्शियल लिटरसीचं गव्हर्नमेंट कडून आणि काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कडून शाळांमध्ये शिकवलं जातं. ॲज सिम्पल ॲज क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मधला फरक. ओके. बऱ्याचशा मुलांना तो कळत पण नाही, आणि म्हणजे आपण पर annum 20, 25, 30% पैसे उधार घेतोय हे पण कळत नाही. तर हे जितक्या लवकर, जितक्या वेळेस त्यांना सांगता येईल तेवढं चांगलं आहे. पण मार्शमेलो टेस्ट इज रिअल, आणि ते तुम्हाला उपजत गुण दाखवतं. ते तो कदाचित बदलता येत नाही. बरोबर. तर त्या टेस्ट मध्ये म्हणजे पोस्टपोनिंग दी प्लेजर, ती नंतर डिलेड ग्रॅटिफिकेशन असं म्हणून दॅट इज द मेजर ऑफ दॅट डिलेड टेस्ट. ग्रॅटिफिकेशन. हा. आणि याच्यातच म्हणजे सागरने जे ऍटिट्यूड रिलेटेड सांगितलं ना, एक असतं आपल्याला लहानपणापासून जसं वाढलं गेलो तसं. म्हणजे कोणीही मुद्दामून चुकीचं करत नसतं, जसं सायकोलॉजी ऑफ मनी गेल्या वेळेला तुम्ही डिस्कस केलं त्याप्रमाणे. त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण डिसिजन घेत असतो. तर याच केसमध्ये एक जस्ट आता आठवलं ते सांगतो. हा जो ऍटिट्यूड बऱ्याच जणांना माहितीच नसतं की काय काय असायला हवं. तर ही जी लहान मुलं आहेत ना, म्हणजे ज्यांना आता जे सिरियल बघतात किंवा ह्यांना, तर एक खूप छान वन इडियट नावाचा मूव्ही आहे, छोटा अर्धा पाऊण तासाचा. तर हा आई वडिलांबरोबर समजा मुलांना दाखवला ना, तर ह्याच्यात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि हे इन्व्हेस्टमेंट ह्याबद्दल खूप छान एक्सप्लेन केलंय. युट्यूबला अवेलेबल आहे. बर. आणि हा, तर युट्यूबला अवेलेबल आहे. तर हा खूप अमोल गुप्ते ज्यांनी जो चांगला हे काढला होता मूवी, त्यांनीच डायरेक्ट केलेला. तर तो एक बघू शकता. त्यामुळे मुलांचे विचार ते बदलतात. आणि ह्या त्याच्यात जे ऍटिट्यूड, कारण एकदा आपल्याला आयडिया आली की हे केल्यामुळे मला पुढे हे मिळणार आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन, मग आपण ते करायला लागतो. बऱ्याचदा काय होतं, कल्पनाच नसते. आता आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट परत तिकडे येतो. सॉरी, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट बऱ्याच जणांना असतं माझे पैसे बुडायला नको. सेव्हिंग मध्ये ऍटलीस्ट मध्ये तेवढे तरी राहणार आहे, आणि इन्व्हेस्टमेंट केल्यावर ती वाढायची शक्यता आहे, किंवा जसं भोपळ्याच्या बिया करपू शकतील किंवा जाऊ शकतील तसे माझे पैसे बुडायची शक्यता आहे. मग त्या ह्याच्यात आपण कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे, की मी 10 रोवलेल्यापैकी माझ्या 4-5 बिया समजा करपल्या जरी, तरी उरलेल्या 5-6 बिया मला असं देतील की ह्याची पण भरपाई होऊन येईल. डायव्हर्सिफिकेशन जे आपण म्हणतो त्याप्रमाणे. सेव्हिंग मध्ये परत अजून एक येतं की जिथे आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो. सेव्हिंग मध्ये समजा मला एखाद्या कुठल्याही फिक्स डिपॉझिट, एक्झाम्पल सागर तू सांगितलं की फिक्स डिपॉझिट पण केलंस आणि म्युच्युअल फंड पण केलं, तर फिक्स डिपॉझिटला समजा आता एक 6-7% रिटर्न येत आहे, आणि म्युच्युअल फंडला तुझे ऍव्हरेज रिटर्न 13-14%. तू समजा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, तर तुला एका वर्षात 1 लाखावरती 6,000 रुपये एफडी ला मिळतील, आणि 13,000 रुपये समजा 13-14% रिटर्न म्हटलं तर 13-14,000 रुपये म्युच्युअल फंडला मिळतील. बरोबर. बरेच जण हा विचार करतात की मला किती ऍडिशनल मिळत आहे, 6 आणि 13,000, हार्डली मला 7,000 रुपये जास्त मिळत आहेत. मग त्या 7,000 रुपयासाठी मी हा 1 लाख रुपयाची रिस्क का घेऊ? इथे आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग येतं. तर आपले एफडीचे पैसे पण कंपाऊंडच होणार आहे, म्युच्युअल फंड किंवा बाकी कुठलेही इन्व्हेस्टमेंट असेल तेही कंपाऊंड होणार आहे. पण जेव्हा आपण लॉंग टर्म म्हणतो, एका वर्षात हा फरक 7,000चा आहे फक्त, पण हाच फरक 10 वर्षात खूप जास्त होतो. म्हणजे एनिथिंग कंपाऊंडिंग बाय 6% आणि एनी इन्व्हेस्टमेंट कंपाऊंडिंग बाय 13 to 14%, हा खूप जास्त फरक पडतो. त्याच्यामुळे जितकं लॉंग टर्म, माझ्या मुलाच्या एज्युकेशनला समजा मला 15 वर्षाचा प्लॅन करायचा आहे, माझ्या रिटायरमेंटला समजा माझ्या
रिटायरमेंटला 20 वर्ष अवकाश आहे, मला 20 वर्ष रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, तर 20 इयर्स इज लॉंग टाइम. आणि त्यावेळेला अर्निंग 6% ऑन एनी इन्व्हेस्टमेंट अँड अर्निंग इव्हन 12-13% मॅटर्स अ लॉट. लॉंग टर्म साठी हा फरक खूप जास्त पडत जातो. याच्यात आम्ही एक एक्झाम्पल देतो की म्हणजे छोट्या वेळेला म्हणजे लहान वेळेला आपल्याला तो लक्षात येत नाही फरक. समजा परत समजा तुला पुण्यातनं तुझ्या घरापासून तुझ्या स्टेशनला जायचंय, किती किलोमीटरचं डिस्टन्स आहे अंदाजे? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर आहे. तर 20 किलोमीटरचं डिस्टन्स तू 2 व्हीलरनी समजा गेलास तर कन्सिडरिंग ट्रॅफिक वगैरे कदाचित अर्ध्या ते पाऊण तासात जाऊ शकशील. समजा ट्रॅफिक वगैरे कन्सिडर केलं. हेच तू समजा 4 व्हीलरने गेलास आणि समजा अगदी ट्रॅफिक नाहीये जरी तरी समजा 2 व्हीलरला तुला अर्धा तास लागतोय, तर 4 व्हीलरनी कदाचित तू 20 मिनिटात जाशील. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये तुझा जो गॅप असेल हा फक्त 10 मिनिट्सचा असेल. तिथे तुला फरक नाही पडत तू 2 व्हीलरनी जातोय का 4 व्हीलरनी जातोय फॉर शॉर्ट डिस्टन्स. पण तुला समजा पुण्याहून समजा कोल्हापूरला जायचंय, डिस्टन्स वाढलं, आता तू 2 व्हीलरनी कदाचित समजा 5 तासात पोहोचत असशील, समजा 6 तासात पोहोचत असशील, तर 4 व्हीलरनी कदाचित तू 4 तासातच पोहोचशील. आता तू 2 तास वाचवतो. हेच समजा तुला पुण्याहून दिल्लीला जायचंय, तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये तुला खूप गॅप येईल कारण डिस्टन्स खूप जास्त वाढलं. आणि आता तुला 2 आणि 4 व्हीलर पेक्षा आता तुला ट्रेन किंवा फ्लाईटचा विचार करणं कम्फर्टेबल असेल. तर जे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, मग ते कुठली बँक फिक्स डिपॉझिट असू दे, पीपीएफ असू दे, म्युच्युअल फंड, शेअर, हे सगळे ऑप्शन्स आहेत ना, वी कॉल दीज ऑप्शन्स ऍज व्हेकल्स. आणि जे फायनान्शियल गोल शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मीडियम टर्म, दोज आर डेस्टिनेशन्स. मग त्याप्रमाणे कुठे सेव्हिंग करणं गरजेचं आहे, कुठे इन्व्हेस्टमेंट आणि कशात करणं गरजेचं आहे, ते आपण मग त्या नेक्स्ट लेवलला. गोइंग बॅक टू द कंपाऊंड, एक एक मिनिट, मला ते नंबर सांगा वाटतात की मी आता कॅल्क्युलेट करून पाहिलं. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे म्हणालो आपण, तर 10 वर्ष म्हणजे 1 लाख रुपये जर आपण 6% इन्व्हेस्ट केले कंपाऊंडिंग वर्सेस 13% केले 10 वर्षासाठी, तर 6% तुम्हाला 10 वर्षानंतर 81,000 मिळतील. पण ते जर 13% मिळायचे झाले तर 2,64,000 इंटरेस्ट मिळेल. तर तो जो फायदा तुमचा 81,000 वर्सेस 2,64,000 आहे 10 वर्षात. तर ते लक्षात घेतलं पाहिजे. ओके, सॉरी, कॅरी ऑन. मला गोलच्या ह्याच्या विचारायचं होतं की आपण जे गोल म्हणतोय की आता मुलांचं शिक्षण आहे किंवा रिटायरमेंट आहे, तर मी ते कसं कॅल्क्युलेट करू की मला रिटायरमेंटच्या वेळेस एवढे पैसे पाहिजे, तर हे कसं मी कॅल्क्युलेट करू शकतो? किंवा मुलाचं शिक्षण आहे किंवा अजून काही गोल असेल, मे बी आजकाल म्हणजे SIP मध्ये म्हणतो आपण छोटे गोल पण ठेवा की तुम्हाला एक फॉरेन ट्रिप पाहिजे, मे बी 1-2 वर्षानंतर तुम्हाला जायचं स्वित्झर्लंडला जायचं, तर मग त्याच्यात असे कॅल्क्युलेट कसे करू ह्याच्यात, तेव्हा मला किती लागणार आहे ते, ह्याचे काय आहेत का काही टूल्स म्हणा किंवा टेक्निक्स आहेत? राईट, सांगतो. परत मी आधी सागरचं कंपाऊंडिंगचं सांगतो आणि नंतर तर कंपाऊंडिंगच्या याच्यात एक रूल ऑफ 72 म्हणून आहे, 72चा रूल त्याला म्हणतात. तर 72 डिवायडेड बाय रिटर्न्स किती येत आहेत आपल्याला, जे आन्सर येईल ना, दॅट इज दी अप्रॉक्सिमेट पिरियड ज्याच्यात आपले पैसे डबल होतात. म्हणजे समजा आता रूल ऑफ 72 प्रमाणे समजा रिटर्न आपल्याला 9% मिळत आहे, तर साधारण 8 वर्षात आपले पैसे डबल होतात. 6% एवढीला मिळतात तर साधारण 12 वर्षात पैसे डबल होतील. हा साधारण थंब रूल आहे. मग ह्या याच्याप्रमाणे ते पैसे डबल चौपट असं होत जातं. मला ते रूल ऑफ 72 सांगायचं होता कंपाऊंडिंगच्या ह्याच्यात. आता आपण परत तर हाही चांगला प्रश्न आहे की माझ्या मुलासाठी मला प्लॅन करायचंय किंवा मला माझ्या रिटायरमेंटसाठी प्लॅन करायचंय, व्हेकेशनसाठी प्लॅन करायचंय, तर ते कसं करायला हवं? तर याच्यात एक तर आहे की जेव्हा आपण हे गोल कन्सिडर करतो, तर जसं म्हटलं तसं की दोज गोल्स आर डेस्टिनेशन्स. आता समजा मुलगा, आता मी मैत्रेचं एक्झाम्पल देऊ मी? हो, शुअर. राईट. आता मैत्रे 5 वर्षाचा आहे, राईट, 5-6 वर्षाचा आता. तर नॉर्मली एज्युकेशनला आपल्याला जेव्हा पैसे लागतात तर हे त्याच्या वयाच्या 18व्या वर्षानंतर जास्त लागतात. बाकी 10वी-12वी वगैरे आपण डे टू डेच्या इन्कम किंवा त्यातनं पण प्लॅन करू शकतो. तिथेही हायर अमाऊंट लागणार असेल तर त्याचंही प्लॅन करू शकतो.
आता काय होतं की मुलगा 5 वर्षाचा, 18व्या वर्षानंतर आपल्याला पैसे लागणार आहेत. आपल्याकडे तर नंबर ऑफ इयर्स आहेत 13. मग मला 13 वर्षात पैसे लागणार आहेत. मग मी प्लॅन कसे करू? आता ह्याचं प्लॅनिंग परत 2 प्रकारे होऊ शकतं, की माझ्या मुलाला मला डॉक्टर करायची इच्छा आहे, इंजिनियर करायची इच्छा आहे, अजून चार्टर्ड अकाउंटंट करायची इच्छा आहे, ऑथर करायची, जे काही असेल ते समजा आज त्याला व्हायचं असेल तर समजा आज त्याला 25 लाख रुपये खर्च येतो किंवा 10 लाख रुपये खर्च येतो, जो काही येत असेल तो आपण कन्सिडर करू शकतो. हा खर्च नक्कीच 13 वर्षांनी तेवढा राहणार नाहीये. आपण इन्फ्लेशनचा रेट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युके गव्हर्नमेंट जे डिक्लेअर करतं हे नॉर्मल त्यांचे सीपीआय, डब्ल्यूपीआय, होलसेल प्राइस कन्झ्युमर ते आहे. एज्युकेशनचं इन्फ्लेशन जे इंडियामध्ये वाढतंय हे मोर दॅन 15% आहे. पण ते कन्सिडर करून समजा आपण ऍव्हरेज 10% धरलं, 7% धरलं, तर ऍटलिस्ट आपल्याला कळेल की आज 25 लाख जी रक्कम लागतीये ती 7% किंवा 8% इन्फ्लेशन प्रमाणे त्यावेळेला मला किती लागेल. मग समजा आजचे लागणारे 25 लाख त्यावेळेला समजा 1.5 कोटी होत आहेत. मी आता कॅल्क्युलेट करून सांगत नाहीये, अंदाजाने 1.5 कोटी होत आहेत. तर मला 1.5 कोटी रुपये 13 वर्षांनी पाहिजेत. तर आज मी कितीची इन्व्हेस्टमेंट सुरू करू? मग ती मंथली रिकरिंग डिपॉझिट, एसआयपी, म्युच्युअल फंड और व्हॉट एव्हर कशात करायचं हे शेवटी येईल. मग त्याच्यात येतं की समजा मी 6% रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये केले तर मला कदाचित 1 लाख रुपये लागत आहेत. एक्झाम्पल, हेच मी 10% रिटर्न येणाऱ्या मध्ये केले तर 1 लाखाच्या ऐवजी मला 70,000 मध्ये पण चालून जाईल. 12% रिटर्न येणाऱ्या ह्याच्यात मला कदाचित 50,000 मध्ये पण चालून जाईल. तर ही आपल्या डोळ्यासमोर आयडिया येते. मग डिपेंडिंग ऑन दॅट पर्सन, इन्व्हेस्टर किंवा जे पेरेंट्स आहेत, काहींना स्लाइटली अग्रेसिव्ह चालण्यासारखं असतं, काहींना एकदम कॉन्झर्वेटिव्ह पाहिजे असतं. मग ते ऍटलिस्ट पिक्चर डोळ्यासमोर आपल्याला क्लिअर झालं ना की मला हे अचीव्ह करायचंय तर हे किती लागतील मला. समजा ती कधी कधी ती रक्कम खूप जास्त येते. मग असंही प्लॅन करता येतं की मी आता मला जितकं पॉसिबल आहे त्याच्याने करतोय, पण एव्हरी इयर मी ते 5% किंवा 10% इन्क्रीज करत जाईल. मग मी कुठेपर्यंत पोहोचेल. असे कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत. बर. ते तुम्हाला गुगललाही मिळतील, आम्हीही ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्यांनी ऍटलिस्ट आपल्याला रफ आयडिया आहे. हे झालं चाइल्ड एज्युकेशन, कारण तिथे आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ 18 to 25-26 इयर्स पर्यंत ती रक्कम पाहिजे असते. रिटायरमेंटसाठी कॅल्क्युलेशन परत चेंज होतं, कारण चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज ह्याच्यात एकच फेज असते जी मला तेवढ्या पिरियड पुरती रक्कम पाहिजे. रिटायरमेंटला आपल्याला किती वर्ष रक्कम लागणार आहे माहिती नसतं. कोणत्या वर्षी रिटायरमेंट घ्यायचे हे आपल्यावरती अवलंबून असतं. पण ऍझ्युमिंग आपण 90 वर्षावर राहणार आहोत, 95 वर्ष राहणार आहोत, आपल्यानंतर आपल्या वाईफचं पण प्रोव्हिजन करून ठेवायचे आहे का, त्याप्रमाणे अक्युम्युलेशन फेज म्हणजे इन्व्हेस्टमेंट फेज मध्ये किती ठेवायचे आणि डिस्ट्रीब्युशन फेज त्याच्यात इन्फ्लेशन दरवर्षीचं कन्सिडर करायला लागतं. समजा आता रोहित आपण म्हटलं की आता खर्च आपला एक्झाम्पल 50,000 आहे आणि रिटायरमेंटला समजा आपल्याला 2 लाख लागणार, तर ते 60व्या वर्षी 2 लाख लागणार आहे. ते जे 2 लाख 60व्या वर्षी सफिशियंट आहेत ते 70व्या वर्षी सफिशियंट नाही होणार आहे. रिटायरमेंटला पण मला इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न्स यायला पाहिजे. तर त्याचंही कॅल्क्युलेट आपण करू शकतो. नक्कीच 4% रूल जे म्हणतात की तुम्ही जेव्हा रिटायर होता तर इमॅजिन करा त्याच्यानंतर 25 वर्ष तुम्ही जगणार आहात आणि तो जो तुम्ही रिटायर पेन्शनसाठी जो पैसा जमवलेला आहे तो असा इन्व्हेस्ट करून ठेवा की तुमच्या दरवर्षीच्या खर्चाचा 25 पट त्यावेळेस जमले पाहिजे आणि ते अशा इन्व्हेस्टमेंट व्हेकल मध्ये पाहिजे जे तुम्हाला इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स देत राहील ओव्हर द नेक्स्ट 25 इयर्स. बरोबर, तो एक रूल वापरतो. राईट. सी असे ना हे थंब रूल जे आहेत ना हे असे बरेच थंब रूल बरेच आणि ते खरंच थंब रूल्स आहेत. ते आपल्याला थोडीफार आयडिया देतात, पण अगेन इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, फॅमिली टू फॅमिली आणि पर्सनल इन्फ्लेशन. ऍब्सोल्युटली पर्सनल इन्फ्लेशन पण. गुड वर्ड.
त्याच्यामुळे त्याप्रमाणे ते प्लॅनिंग आपल्याला करता येऊ शकतं. आणि एक तर हे रिटायरमेंट आणि चिल्ड्रन एज्युकेशन हे तर मेजर गोल झाले, पण व्हेकेशन, मगाशी पराग व्हेकेशन प्लॅनिंग बद्दल पण म्हटलं की कुठे वर्ल्ड टूरला जायचंय किंवा कुठे जायचंय, तर खरोखर व्हेकेशनसाठी प्लॅन केलेलं पण खरोखर गरजेचं आहे. एक एक्झाम्पल सांगतो. आमचे जे क्लायंट आहेत, नवरा बायको मुलं फिरायला जातात आणि असंच जेव्हा फॉरेनला गेले होते त्यावेळेला ती बायको सांगत होती की घरी आल्यावर, म्हणजे जेव्हा आम्ही शेअर करत होतो, की तिथे कुठल्याही राईड मध्ये बसायचं ना तर नवऱ्याच्या डोक्यावरती टेन्शन की मुलांनी समजा कुठल्याही राईडचं मला ह्याच्यात बसायचं सांगितलं, कारण त्या राईड सगळ्या महाग. जो प्लॅन आधी डोक्यात ठेवलेला असता आता अचानक काहीतरी आलं, मग त्या राईडला बसून एवढे पैसे घालायचे का नाही घालायचे, हे नवीन ठिकाण करायचं का नाही करायचं, ही धडधड वाढायला. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही व्हेकेशन प्लॅनिंग पण करायला आलो, ते परत आल्यावर तिने एक्सपिरियन्स सांगितला. आता आम्हाला माहिती होतं की हे जे काही पैसे आहेत हे आमचे व्हेकेशन प्लॅनिंगचेच आहेत, कारण एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ. चिल्ड्रन एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, परचेस ऑफ होम. त्यामुळे मग तिथे ते गिल्ट येत नाही मनात कुठलाही एक्स्ट्रा स्पेंड करताना. तर कुठलाही प्लॅनिंग हे इन्फ्लेशनचा फॉर्म्युला कन्सिडर करून आपण करू शकतो. बरोबर. आता भारतीय मानसिकतेमध्ये मुलांचं शिक्षण ही आई वडिलांची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठं प्रयोजन करावं लागतं. तुम्ही म्हणजे आता जसं सांगितलं 15% दरवर्षी इन्फ्लेशन आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये, हे खरंच धडकी भरवणार आहे. म्हणजे मी सहज मनातल्या मनात कम्पेअर करत होतो UK किंवा वेस्टर्न इकॉनॉमीज मध्ये. हे चित्र फार वेगळं आहे. इथे आई वडिलांना एवढी काळजी करायला लागत नाही मुलांच्या शिक्षणाची. मुलं स्वतःच एज्युकेशन लोन घेतात किंवा बाय डिफॉल्ट प्रत्येकाला मिळतं आणि त्यांनी मग जेव्हा कमाई चालू होईल त्यांनी मग ते फेडत बसायचं. तर इथे सीन खूप वेगळा आहे. फक्त त्यांचं राहण्या खाण्याचा खर्च शिक्षण होईपर्यंत मला कदाचित करायला लागेल. भारतातलं चित्र फार वेगळं आहे. भारतात एज्युकेशन लोन घेऊन शिकणारे आहेत, पण त्या मानाने फार कमी आहेत, कारण आई वडील पदरमोड करून मुलांचं शिक्षण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात. हा खूप एक हे आहे. आणि त्यामुळे आम्ही डिस्कशन जेव्हा करतो ना क्लायंट बरोबर, त्यावेळेला बऱ्याचदा हेच विचारतो की तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि मग तुम्हाला पहिला फोकस चाइल्ड एज्युकेशनवर ठेवायचा आहे का रिटायरमेंटवर ठेवायचा, म्हणजे इन अ गिव्हन अमाऊंट पहिले काय करायचं. तर ऑफकोर्स इमोशनली हे नक्की येतं की आम्हाला आमच्या मुलाला बेस्ट द्यायचं आहे, आणि ते बरोबरही आहे नक्की. आणि त्यामुळे तो इमोशनली अगदी तोही येतो. पण ज्या वेळेला हे पण आपण फर्दर डिस्कस करतो की समजा हे तुम्ही सगळेच्या सगळे तिथे वापरले तर तुमच्या रिटायरमेंटचं काय होईल, आणि ते जेव्हा पिक्चर दाखवतो आपण, कारण आपल्याकडे किती वर्ष जॉब करणार किंवा किती पैसे कमवणार हे पण लिमिटेड हे आहे, राईट. आणि जेव्हा मग सांगितलं जातं की मुलाच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला एज्युकेशन लोन, हे वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. ते एज्युकेशन लोन मुलाला फेडायचं जेव्हा तो अर्निंग स्टार्ट करेल, मुलगा किंवा मुलगी कोणीही असेल. एज्युकेशन लोन लॉंग टर्म मिळू शकतं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. आज आपल्याला लोन इझी वाटतं कारण क्लायंट त्यावेळेला जॉब करतोय, ती व्यक्ती जॉब करते, त्यामुळे 10 बँक त्याला येऊन लोन देते. पण जेव्हा हे सांगितलं जातं की पोस्ट रिटायरमेंट तुम्हाला कुठलीही बँक नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये लोन देणार नाहीये, सो देर इज नो लोन अवेलेबल फॉर युअर रिटायरमेंट लाईफ. त्यावेळेला मग हे विचार पुन्हा यायला लागतात की ठीक आहे आपल्याला आधी रिटायरमेंट बघायची आहे किंवा मग मुलाचं थोडं रिटायरमेंटचं थोडं, हे मग त्यावेळेला तो अवेअरनेस क्रिएट व्हायला लागतो. आय अग्री विथ यू सागर, इमोशनली आधी मुलांकडेच जातं, पण आपल्याला बॅलन्स करणं अत्यंत महत्वाचं आहे. एक ह्याच्यामध्ये अशा काही म्हणजे अशा काही कॉमन हे आहेत का चुका की ज्या तुम्हाला जनरलीच दिसतात की लोक हे, जसं आपण एक बोललो आपण की इन्व्हेस्टमेंट म्हटलं की एफडी मध्ये करा, एवढंच लोकांच्या डोक्यात असतं. किंवा आता पण हे प्रॉपर एक गोल समोर ठेवून मग फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर त्याच्या मागे एक लॉजिक येतं ना. पण हे दरवेळेस होत नसेल, की दरवेळेस असं होत असेल की अमक्यानं सांगितलं म्हणून घर घेतलं आणि मग तमक्यानं सांगितलं म्हणून इन्शुरन्स घेतला किंवा आणि कोणी सांगितलं म्हणून कुठेतरी इन्व्हेस्ट केलं. तर आणि मग असं करत करत आपल्याला असं वाटत असेल की हा मी केलं ना, कुठेतरी मी तरतूद केलेली आहे, पण इट डझंट कनेक्ट टू एनिथिंग. तर असं जेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा वेन यू टॉक टू पीपल, असे काही कॉमन मिस्टेक्स आहेत का की जे लोक करतातच किंवा जनरली लोकांनी अवॉइड कराव्या किंवा असं काही?
एक कॉमन मिस्टेक तर आपण जे सगळ्यात आधी बोललो की आता टॅक्स सेव्हिंग आहे, पटकन चला काहीतरी करून टाकावं आणि त्यावेळेला जे इझी वाटतं ते केलं जातं. पण तेच की फक्त टॅक्स सेव्हिंग साठी कुठलं नको, कारण टॅक्स आपल्याला जास्तीत जास्त 30% वाचणार आहे, जे पण 30% किंवा ज्यांचा अगदी इन्कम मोर दॅन 2 करोड वगैरे त्यांचा 40-50% वाचेल, कारण त्यांना सरचार्ज वगैरे आहे. पण त्या 30% वाचण्यापेक्षा जे उरलेले 70% पण आपले जात आहेत ते खूप महत्वाचे. ते आपल्या कुठल्या तरी फायनान्शियल गोल साठी उपयोगी पडावे. त्याच्यामुळे पहिले आपले फायनान्शियल गोल ठरवून त्याचे टॅक्स सेव्हिंग पण होत आहे, ते ऍडिशनल ऍडव्हान्टेज. तसं तर ओनली फॉर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करू नये, ओनली फॉर टॅक्स सेव्हिंग. दुसरं, एक बऱ्याचदा बघितलं जातं की इन्व्हेस्टमेंट कोण सक्सेसफुली करू शकतो, की ज्याच्याकडे वेळ आहे, नॉलेज आहे आणि त्यातली आवड आहे. यातली कुठली एक गोष्ट नसेल तर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट होऊ नाही शकत. मग बरेच जण काय करतात की माझं ऑन अवर तर ह्याच्यातलं बरेच जण काय बघतात की माझा हा मित्र खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्यांनी हा फंड घेतलाय किंवा ही पॉलिसी घेतली आहे, त्यांनी विचार करूनच केला असेल ना. मग त्यांनी जे केलंय तेच मी करतो, हे खूप जणांकडे बघायला मिळतं. काही ठिकाणी तर कंपनीत आम्हाला बघायला मिळतं, त्या कंपनीमध्ये 100 जणांनी 30 पॉलिसी घेतली किंवा 100 जणांनी तोच फंड घेतला. पण प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी आहे, प्रत्येकाचे फ्युचर प्लॅन्स वेगळे आहेत. इव्हन 2 सख्या भावांची ही आपण बॅकग्राऊंड नाही पण फायनान्शियल प्रोफेशनल बॅकग्राऊंड वेगळी असतेच, फ्युचर प्लॅन्स वेगळे असतात. आणि हे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग ही प्रोसेस आहे, वन टाइम जॉब नाहीये की मी माझ्या मित्राचं बघून हे केलं किंवा माझ्या रिलेटिव्हचं बघून हे केलं. तर ते एक कायम बघितलं जातं. की दुसऱ्याला ब्लाइंडली फॉलो करणं. त्यामुळे ब्लाइंडली कोणालाही फॉलो नाही करायचंय, प्रत्येकाची बॅकग्राऊंड आणि फ्युचर प्लॅन वेगळे आहे. आय थिंक मला असं वाटतं की या सगळ्या इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आय थिंक इन्व्हेस्टिंग टाइम इन युअर फ्युचर इज आय थिंक फर्स्ट स्टेप. ते ऑन द प्लॅटर डझंट वर्क. ऑन द प्लॅटर डझंट वर्क. टिप्स घेऊन नाही चालत. आणि बरेच जण असतात जे दुसऱ्यांना शहाणं करून सोडतो असं त्यांचा आविर्भाव असतो की माझा फायदा झाला, मी तुला टिप देतोय आणि तू याच्यात कर, तुझं नक्की डेफिनेटली चांगलं होईल. मे बी ते चांगल्या भावनेने सांगत असतील, पण ते तुम्हाला लागू पडेल याची शाश्वती नसते. त्याच्यामुळे आपली अकल लगाव. हेच मला आठवतं की गेल्या तुमच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही डिस्कस करतात, आय थिंक पराग सागर म्हटला की टिप्स देताना बरेच जण देतात आणि त्यांना फायदा कसा झाला हेही सांगतात. देताना कोणी दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून देत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फायदा होतो तेव्हा ते चांगल्या भावनेने सांगतात, पण जेव्हा नुकसान होतं ना तेव्हा फार कमी जण सांगायला येतात की माझं याच्यात आय थिंक सागर का परागने सांगितलं होतं की ज्या वेळेला माझे 100चे 200 रुपये 500 रुपये झाले, सगळेजण अगदी खुशीने सांगतील, पण जेव्हा त्यांचे 100 जातात किंवा 100 ते 50 होतात ते फार कमी जण सांगायला येतात. आणि ते जे त्यांनी गुंतवलेत पैसे ते त्यांच्यासाठी योग्य असतील. इथे आम्ही काय एक्झाम्पल देतो. आता कदाचित तुम्ही IPL फॉलो करता की नाही माहित नाही, क्रिकेटमध्ये. तर क्रिकेटमध्ये पण जे आहे ना, तर कुठल्या पण कंट्रीचं बघा किंवा IPL फ्रँचायझीचं पण बघा, ते टीम सिलेक्ट करतात. आपल्याला मॅच जिंकायची असेल तर आपल्याकडे टीम पाहिजे. एखादा पर्टिक्युलर प्लेअर तो चांगला की वाईट हे त्याच्या प्रिव्हियस परफॉर्मन्स प्रमाणे, पण तो आपल्या टीम मध्ये कसा फिट होतो हे महत्वाचं आहे. IPL फ्रँचायझीकडे पण एक्सपर्ट्स आहेत. आता काही जण आम्हाला विचारतात की अरे हा पर्टिक्युलर फंड कसा आहे, हे विचारल्यासारखं आहे की हा पर्टिक्युलर प्लेअर कसा आहे. तो प्लेअर म्हणून चांगला आहे, पण तुझ्या टीम मध्ये तो कुठे फिट होतो. कोणीही कितीही चांगले बॅट्समन असले तरी 11च्या 11 बॅट्समन घेऊन क्रिकेट नाही खेळत किंवा 11च्या 11 बॉलर घेऊन खेळत नाही. इन्व्हेस्टमेंट मध्ये पण कुठले कुठले ऑप्शन्स असायला हवे, कॉम्बिनेशन, डायव्हर्सिफिकेशन. इक्विटी असेल तर इक्विटी मध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टर स्पेसिफिक ते कॉम्बिनेशन कसं असावं. डेट मध्ये फिक्स्ड डिपॉझिट PPF ते कसं असावं, रिअल इस्टेट गोल्ड किती असावं. तर जे आपले इन्व्हेस्टमेंट आहे ना हे ऍडहॉक पेक्षा
आम्ही त्याला डायव्हर्सिफिकेशन किंवा Diversify. ऍसेट अलोकेशन जे म्हणतो, आणि हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. राईट. तर आपल्याला याचं एक उदाहरण खूप छान, ते मी सायकोलॉजी ऑफ मनी जे म्हणालो ना, ते छान पुस्तक आहे बरं का. त्याच्यात त्यांनी एक उदाहरण दिलंय की रसल 3000 नावाचा इंडेक्स आहे, म्हणजे अमेरिकेतल्या 3000 कंपन्यांचा इंडेक्स आहे. ओके, तर त्या 3000 कंपन्यांचं मिळून मार्केट कॅपिटलायझेशन व्हॅल्युएशन कसं आहे ते बरेच मागची कित्येक वर्ष ते ट्रॅक होत आहे. तर तुम्ही जर त्याचं बघितलं तर ओव्हरऑल रिटर्न डिसेंट आहे. मला नक्की पर्सेंटेज लक्षात नाही, पण डिसेंट आहे काहीतरी. पण जर तुम्ही त्याच्यातलं एक एक कंपनी काढून बघितले तर तुम्हाला लक्षात येईल मागच्या कित्येक वर्षात त्यातल्या 40% कंपन्या बुडाल्यात. ओके, तर म्हणजे तुम्ही 40% कंपन्यांपैकी काही मध्ये तुम्ही जर गुंतवले असते तर तुमचा पैसा पूर्ण बर्बाद झाला असता. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे म्हणजे दिव्य ज्ञान नाहीये की कुठली कंपनी तरेल, कुठली बुडेल किंवा कशाचं किती रिटर्न मिळेल. सो इट्स ऑलवेज वाईज टू डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ, आणि फक्त एका याच्यात न गुंतवता तुम्ही जर अनेक गोष्टींमध्ये गुंतवलं, म्हणजे इव्हन स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवायचं झालं तर एका कंपनीचं फार तुम्हाला कळतंय किंवा त्याची टिप मिळाली म्हणून न करता तुम्ही जर इंडेक्स फंड्स किंवा इव्हन म्युच्युअल फंड तुम्हाला फार कळत नसेल तर थेट म्युच्युअल फंडात गुंतवा, जिथे तुम्हाला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मिळेल आणि तुमचा पैसा एक कंपनी बुडाली म्हणून तुमचा अख्खा पैसा बुडणार नाही. नक्कीच. कारण डायव्हर्सिफिकेशन खूप गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे झालं पाहिजे. कारण म्हणजे आपण इंडेक्स फंड म्हणू किंवा कुठलेही म्युच्युअल फंड म्हणून ह्याच्यात व्हॉलेटिलिटी वर खाली होत राहतच, आणि जेव्हा सुरुवातीला काही जण ट्राय करत असतात तेव्हा छातीत धडधड व्हायला लागते. आणि बरेच जण जेव्हा अशी इन्व्हेस्टमेंट करतात ना, तर त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून किंवा स्माइल बघून कळतं की आज मार्केटचा परफॉर्मन्स वर आहे का खाली. तर आपल्याला ही जर्नी जी आहे ना ती स्मूथ व्हायला पाहिजे असेल तर प्रॉपर प्लॅनिंग आणि सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स एक्सपर्ट गायडन्स ऑलवेज ऍडवायजेबल. ते नक्की. कमिंग टू दॅट, इज इट, आय मीन, इट जस्ट साऊंड व्हेरी एक्झॉस्टिंग. आय मीन, आता कदाचित आता आय एम शुअर आता हे बोलताना सागरने तिकडे स्प्रेडशीट काढून त्याच्यावरती इक्वेशन मांडले असेल. आय कॅन इमॅजिन दॅट. आणि आय एम स्टील की मी अजूनही इथून एक हातभर लांबच आहे कम्प्युटरपेक्षा. तर आय मीन प्रत्येकाला आपापले जॉब काहीतरी असतात ना, त्याच्यामध्ये देर इज लाईक लिमिटेड थिंग्स दॅट यू कॅन डू. म्हणजे आणि हे मला मान्य आहे की तुम्ही स्वतःचा जर वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट केला, लाईक युअर रिटर्न्स आर प्रपोर्शनल और अदर रिटर्न्स आर प्रपोर्शनल टू व्हॉट यू इन्व्हेस्ट इन इट, राईट. जसं तुम्ही जितके पैसे इन्व्हेस्ट कराल त्याच्या दृष्टीने तुम्हाला पैशाचे रिटर्न मिळतील, पण त्याच्या आधी मला वाटतं की तुम्ही त्याच्यात किती वेळ इन्व्हेस्ट करता त्यानुसार पण आहे. पण नाही, मला लाईक आफ्टर लिसनिंग टू इट मला ऑन वन साइड मला पटतंय की हा ठीक आहे, हे सगळं करणं महत्वाचं आहे, पण अरे आय कॅन्ट डू इट एव्हरी डे. म्हणजे जर असं ओव्हरवेल्मिंग आणि एक्झॉस्टिंग नाही का वाटत आहे की यू आर कॉन्स्टंटली ऑन द वॉच, यू आर कॉन्स्टंटली ट्रॅकिंग नंबर्स, की मला असे बरेच माहिती आहेत की जे ते 3 वाजेपर्यंत त्यांच्याकडे साईडला ती आयसीआयसीआय डायरेक्टची विंडो ओपन असायची, आणि पण त्यांना करताना मजा यायची ऑफकोर्स. सो मे बी आय थॉट की इट्स अ डिफरंट ब्रीड, आय डोंट बिलॉंग टू दॅट ब्रीड, पण इट्स पार्टली इम्पॉर्टंट ऑल्सो. पण इट्स ओव्हरवेल्मिंग एक्झॉस्टिंग वाटत असणारी पण लोक असतीलच की माझ्यासारखी. अशी बरीच जण असतात, म्हणून ते म्हटलं ना की वेळ पाहिजे, नॉलेज पाहिजे आणि आवड पाहिजे. एक रिअल लाईफ एक्झाम्पल, महेंद्र काणे. महेंद्रचा रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. तो गेले कित्येक वर्ष स्वतः सगळे म्युच्युअल फंड स्टडी करत होता, मार्केट स्टडी करत होता, आणि त्यांनी स्वतःचा असा काही इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवला पण होता. रोहित, यू नो इट वेल, मला वाटतं त्याने तुला दाखवला पण. राईट. पण स्लोली असं होत गेलं की तो त्याच्या प्रोफेशन मध्ये खूप बिझी होत गेला, आणि मग हे सगळं करत बसल्यामुळे त्याला त्याची पॅशन, म्हणजे जे त्याचं काय म्हणतो त्याला, सध्या तो जे करतोय, म्हणजे अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी काही सेशन्स करतो, किंवा इतर जी काही त्याची पॅशन आहे, सध्या गिटार शिकतोय, तर ही सगळी पॅशन त्याला फॉलो करायला वेळच मिळत नव्हता. कारण ऑफिसचं काम कंटिन्युअस तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे दिवस रात्र ते सुरूच असतं. त्याच्यातून उरलेल्या वेळेमध्ये मग ते इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बघत बस, वर खाली किती झालंय, कसं झालंय, मग ते सारखं इतकं जास्त व्हायला लागलं. आणि देन ही कॉन्टॅक्टेड मी. तोपर्यंत माझं मी करू शकतो, मला आवड आहे, मला सवड पण आहे. पण हळूहळू असं होत गेलं की आवड तर भरपूर आहे, पण सवड काढायला जमत नाहीये बिकॉज ऑफ हिज डे टू डे ऍक्टिव्हिटीज अँड हिज पॅशन.
आणि मग हळूहळू तो इतका एक्झॉस्ट व्हायला लागला. देन ही कॉन्टॅक्टेड मी म्हणजे GKFS ला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि काय म्हणू शकतो की त्यांनी ते पूर्ण सगळा त्याचा पोर्टफोलिओ आता आमच्याकडे दिला की बाबा आता तुम्ही सांभाळा. दो आय एम इंटरेस्टेड, पण आता माझ्याकडे वेळ नाहीये आणि मग हे सगळं करत बसल्यामुळे मला माझी पॅशन फॉलो करायला मिळत नाही. सो दॅट नक्की. मेक सेन्स टू मी. बऱ्याच क्लायंट्सचं होतं. हे घरचंच उदाहरण आहे म्हणून मी सांगू शकले. बऱ्याच लोकांचं असं होतं. राईट, कारण आपल्याकडे पण बरेच चार्टर्ड अकाउंटंट्स आपले क्लायंट्स आहेत. आता चार्टर्ड अकाउंटंट्स हे त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सपर्ट आणि क्लायंटसाठी खूप चांगलं फायनान्स रिलेटेड काम करतात. पण पर्सनल फायनान्स हे टोटली डिफरंट आहे आणि ते त्यांच्या प्रोफेशन मध्ये इतके बिझी आहेत की त्यांना पर्सनल फायनान्सची काळजी घ्यायला वेळच नाही मिळत. आणि पर्सनल फायनान्स टोटली डिफरंट असल्यामुळे त्यांना तेही स्टडी करायला बऱ्याचदा वेळ नाही मिळत. आणि पर्सनल फायनान्सची काळजी करत बसलं तर मग ज्यांच्यासाठी हे फायनान्सेस आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही मिळत आहे. हा, मग ते संडेला वगैरे पण पर्सनल फायनान्सच करत बसलंय. आणि जे एक्सपर्ट ह्याच्यातले अवेलेबल आहेत त्यांचे 24 तास काम तेच आहे की म्हणजे ते फंड कसे चाललेत, मार्केट मुवमेंट्स कशा चालल्या, डे टू डे क्लायंट्सना बघायची अजिबात गरज नाही पडत. जे म्हणतो ना की आपण समजा विमान जे ऑटो पायलटला एकदा टाकतात सुरुवातीला आणि उतरताना बाकी ऑटो पायलट आणि मध्ये मध्ये डायरेक्शन बरोबर आहे ना. आता जसं IPLचं एक्झाम्पल दिलं तर काही फ्रँचायझी ओनर्स पण तिथे बसले होते पण सगळेच बसले नव्हते. पण ते काय मॉनिटर करताय की अगदीच समजा काही चुकीचं झालं, जी लोक बसले समजा त्यांनी 11च्या 11 फक्त बॅट्समन घेतले तर ते चुकीचं आहे ते फ्रँचायझी ओनर नाही कळणार आहे. राईट, तर ते पण स्वतः त्याच्यात न उतरता बरेच जण एक्सपर्ट ठेवतात कारण त्या एक्सपर्ट एवढं नॉलेज फ्रँचायझी ओनर कधीच नाही घेऊ शकणार. सेम वे हे माझं फर्म बिलीफ आहे की जे पण कोणी दुसऱ्या प्रोफेशन मध्ये आहेत ना, हे स्टॉक मार्केट मुवमेंट्स असू दे, म्युच्युअल फंड असू दे की कुठलेही P2P फायनान्स असू दे, गोल्ड मुवमेंट असू दे, इतकं इफेक्टिव्हली ट्रॅक करणं खूप डिफिकल्ट जातं कारण त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे. बरोबर आहे. आणि ज्यांचं प्रोफेशन आहे किंवा मला काही लोक माहिती जे डे ट्रेडिंग करतात. ओके, मला गंमत वाटते कारण मी ह्या फील्डमध्ये काम करतो. मला माहिती आहे की इथं अल्गो ट्रेडिंग चालते जिथे लिटरली एका मिली सेकंदामध्ये ट्रेडिंग डिसिजन होऊन ट्रेड्स एक्झिक्यूट होतात. ओके, तर त्या सीन मध्ये तुम्ही जर किती हुशार असताल तरी तुम्हाला ते त्यांना कम्प्युटरला बीट करता येत नाही. ओके, आणि तुमचं विजन किती लॉंग टर्म आहे, तुमचं मार्केट डेप्थची स्टडी किती आहे. जर RBIच्या गव्हर्नरनी त्याच्या भाषणात एक पॉज घेतला तर त्याचा अर्थ काय एवढी कळण्याची तुमची जेव्हा ऐपत असते तेव्हा तुम्ही त्या ह्याच्यातून उतरा. ओके, कुठं कॉमा वापरला, कुठं फुलस्टॉप नाही, लिटरली याला खूप अर्थ असतो. ओके, तर नुसतं कुठेतरी काहीतरी कळालं आणि आपण 4 पैसे टाकले, शेअर वाढला पडला, प्रत्येकाला जमत नाहीये. आणि आता मला माहित नाही भारतात स्प्रेड बेटिंग किंवा CFD वगैरे असं करतात की नाही, पण UK मध्ये मी पाहत होतो की म्हणजे आणि इथं UK मध्ये हे गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आणि फायनान्शियल रेग्युलेटर्स खूप इफेक्टिव्हली काम करतात असं मला वाटतं. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्प्रेड बेटिंग मध्ये करायला गेला तर तुम्हाला कुठेही जिथे करायला जातात तिथे त्यांनी स्पष्ट वॉर्निंग दिली की यात असं करणाऱ्या लोकांमध्ये 76% लोकांचं नुकसान होतं. ओके, हे आधी ठळकपणे त्यांना दाखवणं गरजेचं आहे. जसं ते सिगरेटच्या पाकिटावर संवैधानिक इशारा असतो. ओके, कोणी पाळतो नाही पाळतो ती गोष्ट वेगळी, पण इथे इशारा दिलेला असतो जिथे माहित नसतं आणि कुठतरी वाटतं की आपल्याला पटकन पैसा हा, म्हणजे माझ्या मते बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की पैसा सगळ्यांना श्रीमंत व्हायचं, खूप छान इच्छा आहे ती, पण पटकन श्रीमंत व्हायचं, चटकन लॉटरी लागली पाहिजे, असा पैसा टाकला तिथं 100 पट वाढला पाहिजे. हे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे. हो, आणि याच्यातच सांगतो म्हणजे 100% वाढला, काय कायचा वाढतो, जसं कोण बनेगा करोडपती किंवा अजून शेअर मध्ये सांगतं. तर हे सपोज एकदम असं पटकन वाढला ना तर अशी ही उदाहरणं आहेत की तेवढाच पटकन जातो पण जातो. हो हो, बहुतेक लॉटरी जिंकणाऱ्यांचं हेच होतं. तेच होतं कारण तेवढा माइंडसेट झालेला नसतो. हे एक. आणि दुसरं की तेवढं आपल्याला वेल्थ क्रिएशन करायचंय फ्युचरसाठीचं. आपल्याला गॅम्बलिंग किंवा लॉटरीचं तिकीट करायचं नाहीये आपले पैसे लावून. बरोबर, तर जे डायव्हर्सिफिकेशन किंवा प्रॉपर त्याला त्याच्यासाठी एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत
आता आपल्याकडे पण मग 2 ऑप्शन आहेत, की समजा कोल्हापूरवरून मला दिल्लीला जायचं असेल, मुंबईवरून दिल्लीला जायचं असेल, मी स्वतः ड्राईव्ह करून जाऊ शकतो किंवा जस्ट मी फ्लाईटमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसू शकतो, जे मला घेऊन जातील तिकडे. कशी कम्फर्ट, मला ती एक्साइटमेंट पाहिजे की मला ट्रॅव्हल पण एन्जॉय करायचंय का मला कम्फर्टेबली तिथे पोहोचायचंय, हा आपापला प्रश्न हे असतो. कम्फर्टेबली जायचं असेल, ऑप्शन्स अवेलेबल. नाही, पण कसं आहे की ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट वगैरे जे म्हणतो ना, तर ज्यांच्याकडे सगळं करून पैसा थोडा शिल्लक राहिला ते इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतात. पण ज्यांच्याकडे खूप पैसा नसतो ना, तर त्यांना हे असं काहीतरी पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबावासा वाटतो. याचं म्हणजे अगेन गोइंग बॅक टू द सेम सायकोलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हाऊसल जे पुस्तक आहे, बरोबर. तर त्याच्यात त्यांनी स्टडी दाखवलेली आहे. UK आणि US दोन्ही ठिकाणी स्टडी झाली आणि माझ्या मते मोर जगभर अशीच असणार आहे की बहुतांश लोकांकडे अचानक गरज पडली तर $400 किंवा £400 खर्च करायला नसतात. म्हणजे अचानक काहीतरी गाडी फेल झाली आणि त्याला रिपेअर करायचे, त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो बहुतांश लोकांकडे. ओके, पण ते $400 दरवर्षी लॉटरीवर खर्च करतात. 400 पेक्षा जास्ती लॉटरीवर खर्च करतात. कारण त्यांना कुठतरी एक आशा असते की पटकन काहीतरी मिळावं आपलं आणि सगळं बरोबर. दारिद्र्य दूर व्हावं. तर तुम्ही फायनान्शियली किती स्टेबल आहात, तुमचं परिस्थिती कशी आहे, त्याच्यावर तुमचा ॲटिट्यूड बराच ठरतो. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आणि त्यातच खूप जण मग ते मल्टी लेवल मार्केटिंग असतील किंवा असे हो. ते भरपूर काय काय स्कॅम्स येतात, त्याच्यात बरीच जण बिचारी अशीच फसतात कारण ते स्टडी बेस्ड नसतंच. एक्झॅक्टली. तसं तर म्हणजे माझं थोडं वेळेकडे पण लक्ष आहे. मला मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो की ऍक्शनेबल आयटम्स काय असायला पाहिजे, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल लिटरसी आणि आपलं भविष्याचा विचार करण्यासाठी जर काही तुमचे ठळक मुद्दे असतील तर ते काय काय असायला पाहिजे. तुमच्या अनुभवातून लोकांच्या चुका, ज्या रोहित म्हणाला की काय चुका करतात लोक किंवा काय करायला पाहिजे, चुका काही करत असेल नसेल, पण सर्वसाधारणपणे काय करायला पाहिजे, काय ऍक्शन घ्यायला पाहिजे. जसं आपण इन्शुरन्सचं बोललो, इन्व्हेस्टमेंटचं बोललो, मुलांच्या शिक्षण, तर असं गोल्स, कुठले गोल्स लक्षात घेतले पाहिजे, कुठले खाचखळगे माहीत असले पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? सी याच्यात ना एक प्रकार येतो की फायनान्शियल प्लॅनिंग बाय वे ऑफ लाईफ प्लॅनिंग किंवा लाईफ प्लॅनिंग बाय वे ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. हे फायनान्शियल प्लॅनिंग अल्टिमेटली आपण कशासाठी करतोय की आपल्याला लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. तर प्रत्येकाने लाईफ एन्जॉयमेंट म्हणजे माझं काय आहे हे समजा गोल्स ठेवले. हे कॉमन गोल्स आहेत आपले की चाइल्ड एज्युकेशन झालं, रिटायरमेंट झालं, तर त्याच्यासाठी प्लॅनिंग करायलाच पाहिजे, व्हेकेशन पण झालं. एक अजून बऱ्याच ठिकाणी कॉमन मिस्टेक होते की बरीच जण जॉब सुरू झाला ना की आता मी कधी एकदा आधी घर घेईन. भारतामध्ये असं बऱ्याच जणांचं आहे की एकदा जॉब लागला, सॅलरी यायला लागली की सगळ्यात आधी डाऊन पेमेंट साठवा किंवा तेही लोनवर घ्या आणि सगळ्यात आधी घर घ्या आणि मग आपण EMI वरती पैसे भरत जाऊ. तर घर विकत घेणं चांगलं की वाईट हा वेगळा मुद्दा आहे. पण बरीच जण काय करतात की आयुष्यातल्या सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून फक्त घरावरती फोकस करतात आणि त्यामुळे बऱ्याच यंग कपल्सना बाकी लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी मागे ढकलायला लागतात आणि त्यांचं पूर्ण जे एन्जॉयमेंट आहे हे कंपल्सरी जॉब मध्येच अडकून ते EMI भरण्यासाठी जातात. तिथे मग बाकीचं त्यांचं व्हेकेशन प्लॅनिंग असू दे, चाइल्ड प्लॅनिंग असू दे, काही असू दे, दॅट टेक्स बॅक सीट. फक्त आणि फक्त घर. माझा एक चुलत भाऊ आहे, तो सांगतो की तुम्ही जर पुण्या मुंबईत बघत असाल किंवा कुठेही बघत असाल तर तुम्हाला वाटतं की हा माणूस या कंपनीसाठी काम करतो, तिथे नोकरी करतो. ते खोटं आहे म्हणे. हे सगळी लोक हे बिल्डरसाठी काम करतात. ऍब्सोल्युटली. सी कारण याच्यासाठी घर विकत घेणं की बाई हा वेगळाच मुद्दा आहे. पण फक्त घर हीच प्रायोरिटी ठेवणं ही कदाचित खूप मोठी चूक होऊ शकते. कारण लाईफ म्हणजे माझा स्वतःचा एक रूल ऑफ थंब असा आहे की घर या प्रकरणात, म्हणजे त्यात घराचे EMI असू दे किंवा घराची बिल असू दे, लाईट बिल असू दे, इंटरनेटचं ब्रॉडबँड बिल असू दे, व्हॉट एव्हर, तुमच्या घरात येणाऱ्या पैशाच्या 1/3 पेक्षा जास्ती द्यायला नको, असं माझं स्वतःच मी रूल लावून घेतलेला आहे. तर
त्या प्रमाणात मी राहतो. दॅट्स गुड. सी तेच सांगतोय की म्हणजे फक्त सगळं सोडून फक्त घर हेही काही जणांचं असतं, ती कदाचित चूक असू शकेल. ते एक आहे. आणि ऍक्शनेबल पॉइंट्स जे म्हणाला ना, तर त्या ह्याच्यात खरोखर की मला काय काय पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींचं मला प्लॅन करायचंय. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं येतं की प्लॅनिंग वगैरे आपलं होत राहतं, पण इमर्जन्सी फंड प्रत्येकाकडे ऍटलीस्ट 3 to 6 months. ज्यांचा जॉब खूप स्टेबल आहे त्यांना 3 महिन्याचंही चालेल. ज्यांना जॉबचं काही आहे त्यांना ऍटलीस्ट 6 monthsचे एक्सपेन्सेसचा तो इमर्जन्सी फंड असला पाहिजे. इमर्जन्सी कधीही कुठलीही येऊ शकेल. कधी कधी चांगली इमर्जन्सी पण असते. इमर्जन्सी कायमच वाईट असते असंही नाही. कोणाला तरी समजा दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करायचंय, त्याचा खर्च कंपनी करते, पण वाईफला घेऊन जायचा खिशातनं खर्च करायचा, ती इमर्जन्सी. छान इमर्जन्सी. राईट. तर इमर्जन्सी कुठे अचानक जे पैसे लागतील, गाडी रिपेअर, घर रिनोव्हेशन, व्हॉटएव्हर, तर त्याच्यासाठी 3 to 6 monthsचे पैसे असायला हवे. गोल बेस्ड प्लॅनिंग करता आलं, चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट, व्हेकेशन, गाडी घ्यायचे, घर घ्यायचे, वेल अँड गुड. जॉब सोडून स्वतःच सुरू करायचंय. समजा तसा विचार आता काही नसेल, बऱ्याच जणांचे तसे काहीच गोल नसतात, तर ऍटलीस्ट आपली 3 पॉकेट करून पैसे वेगवेगळे ठेवलेले चांगले. एक शॉर्ट टर्म विच इज विदिन 1 to 2 years, त्याचे पैसे वेगळे. मीडियम टर्म साधारण 2-3 ते 5-6 वर्षापर्यंत, त्याची बकेट वेगळी. आणि लॉंग टर्म 5-6 वर्षापेक्षा जास्त. त्यामुळे आणि मग गोल आपले ह्या कुठल्या बकेटमध्ये, कुठल्या पॉकेटमध्ये बसतात, त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट कोणती करावी हे सिलेक्ट करावं. जी कॉमन चूक होते ही पहिले बरीच जण टॅक्स सेव्हिंग साठी असेल, मित्रांनी मैत्रिणींनी किंवा काका मावशीने कोणीतरी सांगितलं म्हणून कोणती तरी पॉलिसी किंवा कोणती तरी इन्व्हेस्टमेंट घेतात, आणि मग ती माझ्या कोणत्या गोलसाठी उपयोगी पडेल, ती कुठे उपयोगी पडेल हे बघतात. त्यापेक्षा हे उलट व्हायला हवं की माझे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म पाहिजे. आता ह्यासाठी मला कोणत्या टाईपची इन्व्हेस्टमेंट चांगली पडेल, मग ती फिक्स्ड डिपॉझिट असेल, पीपीएफ असेल, की म्युच्युअल फंड असतील, म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, कॉम्बिनेशन कसं करायचंय हे गोल बेस्ड असायला हवं. आणि काही ना काही, जसं तू 30% अगर रूल लावून घेतलायस की घरासाठी 30%, तर स्वतः एक ठरवून की एवढे पैसे तरी मी बाजूला काढेनच इन्व्हेस्टमेंटसाठी, फ्युचर सिक्युअर करण्यासाठी. त्याच्यात पण आम्ही म्हणतो की फ्युचर सिक्युअर करायला किंवा फ्युचरच्या एन्जॉयमेंटसाठी आज चिमटा काढूनच जगायला पाहिजे असं नाही. पण आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे जेव्हा आम्ही बघतो, जेव्हा आम्ही त्यांचा गेल्यावर ह्याच्यात तुम्ही म्हटलाय की बजेट स्वतःचं असायला हवं किंवा ते ऑडिट स्वतःचं व्हायला हवं, ते जे आम्ही सिंपल एक्सेल शीट मध्ये करतो, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी अशा फाइंड आउट होतात की बरेच पैसे ना वेस्ट पण होत असतात. ते वेस्ट एक्झाम्पल सांगतो की बरीच जण इथे यंग जनरेशन आहे की मॉलला गेले, एक सिंपल एक्झाम्पल, की जाऊन एकदम कदाचित एक 5 जीन्स घेऊन आलो किंवा 10 जीन्स घेऊन आलो, टी शर्ट घेऊन आलो. जो घेऊन येतोय त्याने ते वापरलं तर ती एन्जॉयमेंट होते, ते लाईफ एन्जॉय केलं होतं. पण बऱ्याच जणांचं असंही लक्षात येतं की ते आणून कपाटात महिने तसेच पडून असतात. बाय 1 get 1 free. दॅट इज वेस्टेज. तुम्ही कोणतीही गोष्ट एन्जॉय करताय, ऍब्सोल्युटली फाईन. मग तुम्ही 10 नाही 15 घ्या तर युअर एन्जॉईंग दॅट. पण जे वेस्टेज होत आहे बऱ्याच जणांकडे, जेव्हा आम्ही डिटेल्ड प्लॅनिंग करतो, इंटरनेटचे प्लॅन असतील किंवा मल्टिपल खर्च होत असतात जे त्यांनी कधी स्वतःच करून बघितलेलंच नसतं. कुठल्याही खर्चाला आम्ही 3 ह्याच्यात डिवाइड करतो. फिक्स्ड एक्सपेन्सेस, घराचा ईएमआय, रेंट वगैरे असेल ते रेंट वगैरे आलं. व्हेरिएबल मध्ये आपलं फोनचं बिल, पेट्रोलचं बिल, डिझेलचं बिल, ते सगळे घ्यायचे. डिस्क्रिशनरी मध्ये बाहेर जेवायचं, खायचं, हे करून 100 रुपये इन्कम आहे, 70 रुपये खर्च होतो, ऍटलीस्ट 30 रुपये तरी माझे इन्व्हेस्टेबल राहत आहे. त्या 30 रुपयामध्ये पण आम्ही सांगतो की लॉंग टर्म प्लॅनिंग फार तर फार तुम्ही 60-70% सुरू करा. त्यातल्या ऍटलीस्ट डिसिप्लिन वेरी काहीतरी फर्स्ट स्टेप घ्या. आणि त्याच्यासाठी नो युअर सेल्फ ही आमचं जे 9 स्टेप सोल्युशन आहे ना, आम्ही एक रोडमॅपच केलाय. त्यातली फर्स्ट स्टेप आहे नो युअर सेल्फ, की आता आपण कुठे आहोत आणि कुठे पोहोचायचंय. तर ऍक्शनेबल आयटम्स मध्ये त्यामुळे ते इमर्जन्सी फंड झालं. आता आपलं काय काय आहे आणि काय काय गोष्टी पाहिजे ते असायला हवं. इन्व्हेस्टमेंट मध्ये डायव्हर्सिफिकेशन. सगळेच्या सगळे पैसे फक्त फिक्स्ड इन्कम लाईक फिक्स्ड डिपॉझिट किंवा पीपीएफ, पोस्ट ऑफिस, तेही चांगलं नाही. सगळेच्या सगळे फक्त अग्रेसिव्ह इक्विटी बेस्ड किंवा अजून तसंही चांगलं नाही.
आजकाल तर बिटकॉइन आणि भरपूर क्रिप्टो विप्टो येतात तेही आहे. तर कसं सगळ्याचं आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायचंय, ओव्हरऑल प्लॅनिंग करायचं, 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे, कशात किती राईट. ते एक आहे. जेव्हा आपण विचार करत असतो फ्युचरमध्ये मी वेल्थ क्रिएट करीन, त्यावेळेला बरेच जण विसरून जातात की ते फ्युचर जर्नी मे नॉट बी दॅट सिम्पल. व्हॉट आर दी रिझन्स बाय विच आय मे नॉट बी एबल टू फुलफिल दोज कंडिशन्स की महिन्याला इतके इन्व्हेस्ट करू शकेन, वर्षाला इतके इन्व्हेस्ट करू शकेन, काय गोष्टी होऊ शकतात. तर समजा मध्ये मलाच काही झालं तर मुलासाठी मी 1 कोटी 2 कोटीचा प्लॅन केलाय, पण इफ आय एम नॉट देअर, मग त्यावेळेला त्याला 1-2 कोटी कसे मिळतील. मग माझा प्रॉपर लाईफ इन्शुरन्स असायला हवा. बरेच जण लाईफ इन्शुरन्स साठी कुठल्याही पॉलिसीज घेतात, पण तो सफिशियंट आहे का. आम्ही हेही बघितले, लोक अगदी 2.5-3 लाख वर्षाचे पे करत असतात, समोर इन्शुरन्स असतो फक्त 25-30 लाखाचा. पण जो इन्शुरन्स वर्षाचे फक्त 15-20 हजार पे करून 1 कोटीचा येतो, त्याची लोकांनी विचारच केलेला नसतो. टर्म इन्शुरन्स अत्यंत गरजेचा. त्याचा थंब रूल आहे की इट शुड बी 10 to 15 टाइम्स ऑफ युअर अॅन्युअल इन्कम. तर लाईफ इन्शुरन्स असायला हवा की सपोज इफ आय एम नॉट देअर, माय इन्कम शुड बी रिप्लेस्ड फॉर माय फॅमिली सो दॅट दे कॅन मेंटेन विथ देअर प्रेझेंट लाईफस्टाईल. दुसरं येतो प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स असायला हवा की समजा हॉस्पिटलायझेशन झालं तर आपण पैसे आणणार कुठून. जर वेल्थ क्रिएट करतो त्यातनंच काढायला लागणार. मग छोटा प्रीमियम देऊन चांगला हेल्थ इन्शुरन्स कव्हर करून ठेवायला हवा. थर्ड, क्रिटिकल इलनेस कव्हर. कॅन्सर, हार्ट अटॅक आजकाल भरपूर कॉमन झालं, बट ऍट द सेम टाइम आधी सारखे ते लाईफ थ्रेटनिंग नाही. प्रॉपर ट्रीटमेंट करून दॅट पर्सन कॅन लीड नॉर्मल लाईफ. आमच्याकडे एक एक्झाम्पल आहे, त्या व्यक्तीला कॅन्सर होऊन गेलाय, हार्ट अटॅक येऊन गेलाय, पण आता तुम्ही त्याला डान्स करताना बघाल ना, तुम्हाला वाटणार नाही त्याला होऊन गेला असेल. नाव ही पण मधला वर्ष 2 वर्षाचा पिरियड जो असेल तो तिथे इन्कम थांबला. मग तिथे क्रिटिकल इलनेस पॉलिसी सपोर्ट्स द्या. मग येते पर्सनल ऍक्सिडेंट डिसॅबिलिटी पॉलिसी की पर्सन गॉड परमिट ऍक्सिडेंट झाला, डिसेबल झाला, इन्कम थांबतं, खर्च वाढतात आणि पर्सन जिवंत आहे त्यामुळे लाईफ इन्शुरन्सचे पैसे येत नाहीयेत. त्यामुळे मग तिथे डिसॅबिलिटी पॉलिसी पाहिजे. मग हे जे पिलर्स आहेत ना, हे आपल्याला वेल्थ प्रोटेक्शन म्हणून उपयोगी पडतात. म्हणजे ते टोटली डिफरंट डिस्कशन आहे. तर आपल्याला वेल्थ क्रिएशन प्रमाणे वेल्थ क्रिएशनचा प्लॅन करायचा आहे, वेल्थ प्रोटेक्शन पण विचार करायचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं अजून पण एक येतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या असतात. बरेच जण आम्हाला सांगतात आम्ही हा सगळा पसारा करून ठेवलाय, पण घरी मलाच फक्त माहिती, माझ्या बायकोला माहिती नाही, आई वडिलांना माहिती नाहीये, किंवा बायकोला माहिती असेल तर नवऱ्याला माहिती नसतं. तर म्हणजे कन्सॉलिडेटेड काय काय आहे हे कोणाला तरी ट्रस्टवर्दीला माहिती पाहिजे. आणि ते ऍसेट डिस्ट्रीब्यूट पण कसे करता येतील त्याच्यासाठी विल ड्राफ्टिंग. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, वेल्थ क्रिएशन, वेल्थ प्रोटेक्शन आणि वेल्थ डिस्ट्रीब्युशन खूप आणि खूप महत्वाचं आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचं काय मत आहे हे ऐकायला मला जरूर आवडेल. हे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत, सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज मात्र वेगवेगळ्या असतील, त्यानुसार प्रत्येकाचे चॉईसेस वेगळे असतील. तर इथे छोटासा ब्रेक घेतोय. बाकी चॅनल सबस्क्राईब करा हे सांगणे न लगे, ते करूनच टाका. बाकी परत आलात की पुढे सुरू करू. पण महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही याबद्दल काय केलं हे खाली आम्हाला लिहून सांगितलं किंवा तर आता पुढे सुरू करू. अगदी योग्य गोष्टी आहेत आणि कळत न कळत याच्याकडे दुर्लक्ष होतं. कधी कधी माणूस फार लांबचा विचार करायचा टाळतो, जे होईल ते होईल पाहू असं म्हणतो, पण जेव्हा ऐन वेळेस परिस्थिती येते तेव्हा थोडं अवघड होऊन जातं. आणि काही ठिकाणी तुमच्या या गरजा भागवल्या जातात. म्हणजे जर तुमची फॅमिली सपोर्टिंग असेल आणि सगळं तुम्हाला अशा अडचणींना तोंड द्यायला ते सोबत असतील तर त्रास होणार नाही. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही, स्वतःची काळजी स्वतः घ्यायचं म्हणता, तर या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आता थँकफुली मी अशा जॉबमध्ये आहे जिथे हे तुम्ही इन्शुरन्सेस जे सांगितले ना वेगवेगळे, ते सगळे मला ॲज अ पर्क म्हणून मिळतात. ओके, अर्थात मला त्याचे वेगळे पैसे द्यायला लागतात, पण दॅट इज टेकन केअर ऑफ. मला वेगळं जाऊन कुठून इन्शुरन्स घेऊ असा प्रश्न पडत नाही तिथे. ओके, तर हे अगेन हे सगळ्यांना असेल असं नाहीये, तर हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इथे एक पॉइंट सांगतो. म्हणजे आता युके मध्ये कसं आहे हे माहिती नाही,
इंडियात पण असे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स बरेच दिले जातात एम्प्लॉयर कडून. तरी पण आम्ही सांगतो, आणि इथे काही वेळेला ते पैसे चार्ज नाही करत, इट इज गिव्हन ॲज अ फॅसिलिटी. तरीही आम्ही सांगतो की स्वतःचा इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. बिलकुल. कारण बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेला आपण जॉब चेंज करतो किंवा पोस्ट रिटायरमेंट, त्यावेळेला हे इन्शुरन्स कव्हर कंटिन्यू नाही होत. बरोबर. आणि जॉब जाणं पण खूप कॉमन झालंय आजकाल, त्याच्यामुळे Absolutely. त्याच्यावर अवलंबून पण नाही राहायला पाहिजे ना. राईट. आणि त्यावेळेला मग तिथे इन्शुरन्स कव्हर त्यावेळेला घ्यायला गेलो ना, तर त्यावेळेला हेल्थ कंडिशन मध्ये समजा डायबिटीस सुरू झालाय, ब्लड प्रेशर सुरू झालंय किंवा अजून काही सुरू झालंय, तर इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स कव्हर देईलच असं नाहीये. असं नाही, किंवा प्रीमियम इतका जास्ती असेल तुम्हाला मग 4 वेळा विचार करायला लागेल की मी हे घेऊ की नको. Absolutely. आणि जेव्हा आपण खिशातून पैसे देऊन ते कव्हर घेतोय, तेव्हा तर तो नक्की विचार करायला हवा की ही पॉलिसी आपण जॉब सोडल्यावर पण कंटिन्यू करू शकू का? तेच पैसे समजा आपण स्वतःच्या पॉलिसीसाठी दिले, तर ऍटलिस्ट आपण लाईफ लॉंग साठी ती पॉलिसी कव्हर करू शकतो, कंटिन्यू ठेवू शकतो. ज्याच्यात प्री एक्झिस्टिंग डिसीज कव्हर व्हायला 3 वर्ष 4 वर्ष लागतात, ते स्वतःच्या पॉलिसीमध्ये कंटिन्यू होणार आहेत, कंपनीच्या पॉलिसीमध्ये नाही होणार आहेत. त्याच्यामुळे तेही माहिती घेणं नक्कीच चांगलं, बट गुड दॅट यू हॅव ऑल दिस. राईट. याच्यामध्ये मगाशी म्हणत होतो ना की मला असं काय वाटतं की दे शुड बी कॉम्बो, की याच्यामध्ये एक स्वतःचा थोडा अभ्यास असावा, पण सम पॉइंट इन टाइम की हे ओव्हरवेल्मिंग एक्झॉस्टिंग होतं, आणि आय नो हाऊ दॅट इज. त्याच्यामध्ये आय थिंक इज वेन यू हॅव सम ऍडवायझर ऑल्सो, की तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग आउटसोर्स करता येतं जरासं, म्हणजे तुमचं नॉट एक्झॅक्टली, पण दॅट माइट बी वन वे टू लुक ॲट इट, की यू कीप लर्निंग ॲट युअर ओन पेस. बऱ्याचदा तेही ओव्हरवेल्मिंग असतं, कारण की मलाही असं वाटत होतं, अजूनही वाटतं की कधीतरी एखाद्या वीकेंडला मी वेळ काढेन आणि ऑनलाईन जाईन आणि मग यातल्या बऱ्याच कन्सेप्ट बघेन, शिकेन, वाचेन वगैरे, की ते अजूनही 1 वर्ष 2 वर्ष झालेलं नाहीये, पण होईल कधीतरी. पण ऍट सम पॉइंट इन टाइम की there should always be somebody who's invested in it, who is already kind of learning. I think that combo is better. या कॉम्बोचा ऍक्सेस सगळ्यांना असेल असं नाही. आय होप असा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे तो उपलब्ध होत जाईल किंवा होत जाईल. एक जस्ट आता आठवलं, तुझे म्हणतात ना की ऑनलाईन स्टडी किंवा हे ऑनलाईन ना मटेरियल भरपूर अवेलेबल आहे, नॉलेज खूप अवेलेबल आहे. बट अगेन देर इज डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड विजडम. रिसेंटली मला आलेला एक्सपिरियन्स एक जस्ट सांगतो ऑनलाईन प्रमाणे. आता इथे कुठेही ट्रॅव्हल करताना आपण जस्ट गुगल मॅपला टाकून ट्रॅव्हल करत जातो. आम्ही कोल्हापूरवरून गोव्याला चाललेलो आणि गुगल मॅपला टाकलेलं, तर गुगल मॅप प्रमाणे ते आपल्याला रेकमेंडेशन येतात आणि शॉर्टेस्ट रूट वगैरे त्याप्रमाणे चाललेलो. आधीपर्यंत आम्ही घाटात असताना भरपूर गाड्यांची गर्दी होती आणि आमचा मॅप, आम्ही 3 फॅमिलीज होतो, 2 गाड्यांमध्ये, लहान मुलं पण होती. तर मॅपनी एक रूट दाखवला, आम्ही त्या रूटनी जायला लागलो आणि खूप कमी गाड्या होत्या, प्रोबेबली ते पण मॅप फॉलो करत असतील. पण तो रस्ता इतका खराब होता की वाटेत म्हणजे आम्ही शेतातनच चाललोय असं वाटत होतं. पण गुगल मॅप वॉज शोईंग दॅट रोड. तर त्या मॅपला शॉर्टेस्ट रूट त्यांनी दाखवला, बट आम्ही लेजर ट्रिप साठी चाललेलो, वी वर लुकिंग फॉर कम्फर्ट. तर ऑनलाईन जी इन्फॉर्मेशन अवेलेबल, तर आपल्याला आपल्या जर्नी, तो गोव्याला जायचा असू दे की फायनान्शियल जर्नी, ते कम्फर्ट वगैरे लक्षात नाहीये. ऑनलाईन मध्ये हे दिलेलं असेल की येस हा फंड अशा टाईपचा आहे, पण तो आपल्याला सुटेबल कसा. येस, आय फुल्ली अग्री विथ यू की आपल्याला स्टडी असायलाच हवा, पण ऑनलाईन मध्ये ही चॅलेंजेस येऊ शकतात. हा, मी थोडं एक बदल करेल त्याच्यात. तुम्ही जे म्हणाला की ऑनलाईन खूप नॉलेज आहे, ऑनलाईन नॉलेज नाही, ऑनलाईन इन्फॉर्मेशन आहे. त्यातनं स्वतःला जे कळालं ते नॉलेज आहे, पण ते विजडम स्वतःकडे असेल असं नाही. त्याच्यामुळे जाणकारांकडून ते माहिती घेणं जास्त गरजेचं आहे. फुल्ली अग्री सागर, राईट. आणि हे म्हणजे जसं मेडिसिन फील्ड मध्ये लागू होतं, कारण काय आजकाल कुठेही काही दुखलं, डोकं दुखलं, पाय दुखलं, काहीतरी त्रास झाला, आपण गुगलवर जाऊन सर्च करतो. आणि मी कुठेतरी एक जोक वाचला होता की खरं होतं माहित नाही, तर ते डॉक्टरनी बाहेर पार्टी लावली होती की आत येताना चपला आणि गुगलचं ज्ञान बाहेर ठेवून या. बरोबर आहे. चलो गुड यार. आपण जस्ट आता एक माझ्या घड्याळाकडे पण लक्ष गेलं माझं, गेटिंग क्लोजर टू 2 hours ऑल्सो. पण तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही आज इतका वेळ केला. एक शेवटचा एक जस्ट बिफोर वी रॅप अप, काही प्रश्न आम्ही आमच्या सगळ्याच पाहुण्यांना विचारतो, ते मी तुम्हालाही विचारेन दोघांना.
आणि मग तिथून पुढे आपण सांगता करूच त्याची. तुम्ही दोघं पण व्हॉट आर यू रिडिंग राईट नाव? आणि आय थिंक रुजुता साठी ऍडिशनल क्वेश्चन, व्हॉट आर यू रायटिंग राईट नाव? पण लेट्स स्टार्ट फ्रॉम शैलेश. रायटिंगचं जर म्हणलं तर सध्या मी ब्लॉग्स लिहिते काही, जे आपल्या लिंक्डइन वरती वगैरे पण आपण पब्लिश करतो. कारण जे काही आपल्याकडे नॉलेज आहे ते जेव्हा आपण इतरांपर्यंत पोहोचवतो तेव्हा ते आपलं नॉलेज पण वाढतं ऑफकोर्स, आणि टू क्रिएट अवेअरनेस. सो त्या दृष्टीने सध्या ब्लॉग्स रायटिंग माझं सुरू आहे. लिंक्डइन वरून ते आपण शैलेश गद्रे च्या प्रोफाईल वरून आपण ते पब्लिश करतोय. तर ते आपलं ब्लॉग रायटिंग चालू आहे. व्हॉट अबाउट यू शैलेश? हा, सध्या मी हार्श रियालिटीज, हर्ष मरेवालांची बायोग्राफी आहे ती वाचतोय. कारण त्याच्यात त्यांनी त्यांचा जो मॅरिको ब्रँड खूप चांगला डेव्हलप केला, ते त्याच्यात त्यांनी दिलंय, त्यांची जर्नी ते खूप चांगलं आहे. आणि रिसेंटली सॉरी, दिस इज बुक ना? दिस इज बुक. इट इज हार्श रियालिटीज, म्हणजे त्यांचं नाव हर्ष मरीवाला आणि त्यांनी हार्श रियालिटीज असं लिहिलंय. तर ते आहे. आणि आता रिसेंटली खूप चांगलं बुक वाचलं, युअर नेक्स्ट 5 मूव्स. खूप जबरदस्त, खूप चांगलं आहे. म्हणजे जे जॉब मध्ये आहेत त्यांच्यासाठीही खूप चांगलं आहे, आणि ज्यांना जॉब सोडून स्वतःच सुरू करायचं आहे किंवा जॉब मध्ये अजून काही चांगलं करायचंय त्यांच्यासाठीही चांगलं आहे. त्याच्यात त्यांनी दिलंय की चेस ग्रँड मास्टर जसा नेक्स्ट 10-15 मूव्सचा विचार करून ठेवतो, तसा आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या नेक्स्ट 5 मूव्सचा विचार करून ठेवायला पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण कदाचित नेक्स्ट सेकंड मूव्हचाही विचार केलेला नसतो. ओके, ते इंटरेस्टिंग. खूप चांगलं वाटलं. आणि बाकी वेगवेगळी पुस्तकं वाचन करणं, म्हणजे मलाही पुस्तकं वाचायला खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे ते वाचन वगैरे असतं. रुजुता, तू नाही सांगितलं तू काय वाचतेस ते? इफ यू आर रिडिंग समथिंग. येस नेक्स्ट 5 मूव्स मी सुद्धा पॅरलली वाचत आहे ऑफकोर्स, आणि ते आमच्या प्रोफेशन साठी ऑब्विसली बेटर आहेच आहे. What are you guys watching? Web series, Netflix, Prime? I'm trying to get something which is non-finance related, पण ते मला काही मिळत नाही अजूनही. अच्छा, your next 5 moves is totally non-finance. Okay. It is for everyone. आता सध्या ऍक्च्युली अदर दॅन फायनान्स मी आता जस्ट गीता वाचायला सुरुवात करतोय. कारण जी पण काही बुक्स वगैरे आहेत ना, तर बऱ्याच ठिकाणी अल्टिमेट त्याचा जो सोर्स येतो ना तो गीता. त्यामुळे गीता ऍज इट इज, हे जे इस्कॉनचं आहे ते वाचायला जस्ट सुरुवात केली. कारण सगळ्या ह्याच्यात त्याचा अल्टिमेट ओरिजिन तिथून येतो. इतक्या हजारो वर्षांपूर्वी जे आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, तर आजही तंतोतंत आपण अप्लाय करू शकतो आपल्या लाईफ मध्ये. व्हेरी गुड. ऍक्च्युली मी पण मी जी काही खूपच मोजकी पुस्तकं जी अशी हार्ड कव्हर पुस्तकं वाचली त्यातलं हे एक पुस्तक आहे. पण आय रिअली स्टार्टेड दॅट बिकॉज ऑफ द हाईप आय हॅड. आणि टू बी ऑनेस्ट मी ते नॉवेल म्हणून सुरू केलं होतं. म्हटलं लेट मी फाइंड आउट की अरे इमॅजिन अ प्लॉट, एक वॉर फ्रंट आहे, इट्स लाईक अव्हेंजर्स मध्ये नाही, अव्हेंजर्स असेंबल, सगळे असेंबल झालेले आहेत सगळे. आणि त्यातला तो हिरो म्हणतो की जा आता नाही मिळत ना, जावा आम्ही नाही जात टाईप. आणि सो आय जस्ट हॅड दॅट काइंड ऑफ अ विटी और काइंड ऑफ प्रिमाइस, आणि त्याच्यावरती मी वाचायला सुरू केलं होतं. पण आय थरली एन्जॉयड दॅट. त्यात तर मला 100% झेपलं असं काय मला म्हणता येत नाही, 100% पटले असे म्हणता येईल. कुठलं पुस्तक? दिस इज भगवद्गीता. जशी भगवद्गीता. ओके. की मी मागच्या वर्षी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. म्हणजे शुद्ध संस्कृत पठण कसं करावं. मी संस्कृत शाळेत शिकलेलं नाहीये, पण शुद्ध पठण कसं करावं. गीता परिवार म्हणून एक आहे, भारतभर आहे, महाराष्ट्रातच आहे पण भारतभर चालू आहे त्यांचं खूप छान मला उपयोग झाला. आणि मग मी ते जेव्हा पाहत गेलो, वाचत गेलो, तर त्याच्यात खूप छान छान गोष्टी झाल्या. म्हणजे IIT खरगपूरनी फॉर एक्झाम्पल खूप स्टडी केली आहे त्याची, आणि माइंड मॅप्स वगैरे तयार केले आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला सगळं कळून अगदी जड वाटत असेल तर थोडक्यात तुम्हाला समजून घ्यायचं असेल माइंड मॅप. म्हणजे आता ते सध्या म्हणतात ना, भक्त हा शब्द जरा बदनाम झालेला आहे. ओके, भक्ताची लक्षणं काय आहेत, तर त्याचा माइंड मॅप जर बघितला तर आजची म्हणजे सोशल मीडियावरचे भक्त आणि
खऱ्या भक्ताची लक्षणं कुठंच तुम्हाला साम्य दिसणार नाही, पण ते माइंड मॅपनी खूप सरळ कळतं तुम्हाला की भक्त म्हणजे काय. त्याची लिंक पाठव ना सागर, इंटरेस्टिंग. हो, पाठवतो की. पण सध्या जरा माइंड खूप छान मॅप आहे. बद्दल वाचतोय. हा, माइंड IIT अरे IIT खरगपूरने खूप छान कामं केलेली आहेत. म्हणजे इव्हन रामायणाची आय थिंक 40 वेगळ्या प्रकारची रामायण आहेत. ओके, आपल्याला वाल्मिकी रामायण माहित असतं, तुलसीदास माहित असतं, पण अशी 40 प्रकारची रामायण आहेत. ओके, प्रत्येकात काहीतरी कमी जास्ती आहे. त्यांनी सगळ्यांचं कम्पॅरेटिव्ह स्टडी केली. तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचे श्लोक वगैरे बघता येतात, पाहता येतात, त्याच्यातले काय कमी म्हणजे अर्थ कळून घेता येतात. सुंदर गोष्ट आहे. बरोबर ते. आणि त्याच्यामुळे मग ते आता वाचायला सुरुवात केली, कळतंय. आणि नॉन फायनान्स रिलेटेड अजून पाहिजे असेल तर सध्या NLPचं पण वाचायला सुरुवात केलं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. हो, अरे वा. nice. कारण ते पण खूप इंटरेस्टिंग आणि चांगलं वाटतंय, तर त्याचाही थोडा थोडा स्टडी सुरू आहे. व्हॉट्स ऑन युअर युट्यूब, नेटफ्लिक्स अँड प्राईम? नेटफ्लिक्सला सूट्स माय फेवरेट. मनी हेस्ट बघून झालं. सूट्स म्हणजे ते लॉ रिलेटेड आणि ते असल्यामुळे ऑफकोर्स ते फेवरेट होतं. मी आणि माझा मुलगा एकत्र बघायचो नेहमी. हो. ते आता हे झालेलं आहे. त्याच्यानंतर हे चांगलं वाटलं. मध्ये त्या कुठल्या आल्या होत्या, फॅमिली मॅन आणि स्पेशल ऑप्स. एक नक्कीच की मराठी आपलं जे हास्य जत्रा सोनीवरती लागतं, म्हणजे पूर्ण टाइमपास साठी कुठल्याही हिरो एकदम एंटरटेनमेंट, नुसतं हसत खेळत. तर ते हास्य जत्रा म्हणून हे येतं, खूप छान आहे. बढिया. रुजुता, तू सोनी. व्हॉट्स ऑन युअर नेटफ्लिक्स, प्राईम, युट्यूब? येस, सूट्सचे सगळे एपिसोड खूप भारी आहे. त्याच्यानंतर स्पेशल ऑप्स म्हणून पण एक वेब सिरीज आहे, ती पण खूप छान. त्याच्यानंतर US प्रेसिडेंटच्या ह्याच्यावरती डेझिग्नेटेड डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर म्हणून एक खूप सुंदर वेब सिरीज आहे. नेटफ्लिक्स. मस्त खूप छान. मध्ये आहे. ओके, ती माझ्या लिस्ट मध्ये आहे ती. ओके, या. छान आहे ती एकदम चांगलं. हो. गुड यार. तर धन्यवाद. दिस वॉज गुड डिस्कशन. हो, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पण आपण हे संपवायच्या आधी जर तुम्हाला तुमच्या पण कोणाला पोहोचायचं असेल तर कसं पोहोचू शकतो तज्ञ मंडळी? राईट. आपल्याला जर लिंक्डइनच्या माध्यमातून जर आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही शैलेश गद्रे हे प्रोफाईल सर्च करू शकता. लिंक्डइन वरती आम्ही अवेलेबल आहोत शैलेश गद्रे नावाने. त्यानंतर GKFS इंडिया नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. GKFS इंडिया आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले काही अवेअरनेसचे व्हिडिओ किंवा रिअल लाईफ स्टोरीज असे व्हिडिओज त्याच्यावरती अवेलेबल आहेत. फेसबुक वरती आपलं पेज आहे GKFS इंडिया नावानेच आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला डायरेक्ट ईमेल करू शकता support@gkfsindia.com ह्या ईमेल ID वरती तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता, तुमच्या क्वेरीज विचारू शकता. त्याच्यानंतर जर आपल्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज, तर 9930847334 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवरती आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट_पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे लोभ असावा. आलोच.